नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 2017 ते 2024 या वर्षी झालेल्या कंबाईन ग्रुप बीच्या PYQची आपण एक सिरीज घेऊन आलेलो आहोत आणि त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद देताय, त्याच्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तर ज्याप्रमाणे आपण पॉलिटी ह्या विषयाचे 2017 पासून 24 पर्यंतचे PYQ पाहिले आणि इतिहासाचे पण PYQ पाहिले, तसंच आपण आता या व्हिडिओमध्ये सायन्स या विषयाच्या PYQचा आढावा ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर अगेन आपला पॅटर्न सेमच राहील की पहिल्यांदा तुम्ही तुमचा स्टडी त्याला पहिला प्रेफरन्स देणं गरजेचं आहे. तुमचा जो काही अभ्यास आहे, तुमच्या ज्या काही नोट्स आहेत, आपण जेही काही थीम्सच्या रिलेटेड सिरीज घेतली होती त्याच्यावर आधारित जे काही तुम्ही नोट्स बनवले असतील किंवा जेही काही तुमचे रेफरन्स बुक तुम्ही वापरत असाल त्याच्यातून तुम्ही अभ्यास करणं अपेक्षित आहे. आणि सगळं झाल्यानंतर सर्वात शेवटी एक रिव्हिजन म्हणून किंवा एक उजळणी करण्यासाठी म्हणून या व्हिडिओकडे येणं तुम्ही अपेक्षित आहे. आणि एका रिव्हिजन पर्पजसाठीच या व्हिडिओचा तुम्ही वापर केला पाहिजे, कारण हा व्हिडिओ तुमच्या स्टडीला मेन स्टडीला रिप्लेस करू शकत नाही. हा नाही, कुठलाच व्हिडिओ रिप्लेस करू शकत नाही. त्याच्यामुळं स्टडी हे मस्ट आहे, पहिल्यांदा येणं गरजेचं आहे आणि नंतर शेवटला हा व्हिडिओ पाहणं अपेक्षित आहे. ठीक आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये आपण सायन्सचे जे काही प्रश्न झाले 2017 पासून 24 पर्यंत, तर त्याचा आपण आढावा घेऊयात. आणि या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2017चा जो पेपर आहे, तर 2017च्या पेपरमध्ये जेही काही सायन्सचे क्वेश्चन आले होते ते आपण आता पाहूयात. तर 2017च्या कंबाईन ग्रुप बीच्या पेपरमध्ये सायन्सचे प्रश्न चालू होतात प्रश्न क्रमांक 71 पासून. तर प्रश्न क्रमांक 71 काय सांगतो, एखादी व्यक्ती 2 मीटरपेक्षा लांब अंतरावरील वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाहीये, तर त्या वस्तू स्पष्ट दिसण्याकरिता भिंगाची शक्ती म्हणजेच पॉवर किती असावी. आता सपोज एखाद्या व्यक्तीला, आता हा व्यक्ती आहे, या व्यक्तीला जर दूरवरचं दिसत नसेल तर त्याला आपण म्हणतो मायोपिया, आणि जर जवळचं दिसत नसेल तर त्याला आपण काय म्हणतो हायपरमेट्रोपिया. ठीक आहे. तर मग आता जर दूरवर अंतरावरची एखादी गोष्ट दिसत नाही, आता दूर अंतर किती दिले ह्यांनी 2 मीटर दिलेले आहे, की 2 मीटर अंतरावरील वस्तू तो स्पष्टपणे पाहू शकत नाहीत आणि त्या जर दिसायच्या असतील तर त्याला किती भिंगाची पॉवर असणारं भिंग यूज करावं लागेल, म्हणजेच लेन्स. ठीक आहे. तर 2 मीटरचं जर अंतरावरील गोष्ट दिसत नसेल तर ते दिसण्यासाठी आपल्याला लेन्स वापरावं लागेल आणि त्याची जी पॉवर आहे ते काढण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, P = 1/f, म्हणजेच 1 फोकल लेंथ. पण इथं काय सांगितलं, दूरवरचं आहे. ठीक आहे. आणि दूरवरचं आहे त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, हे मायनस, कारण अंतर्वक्र भिंग आपल्याला वापरावं लागणार आहे. त्याच्यामुळे इथं P = -1/f हा याचा फॉर्म्युला आहे. आता F म्हणजे काय, फोकल लेंथ. इथं आपल्याला किती दिली, 2 मीटर दिलेली. ठीक आहे. त्याच्यामुळे -1/2 = P म्हणजेच पॉवर. ठीक आहे. -1/2 किती येते, तर -0.5 बरोबर आहे. त्याच्यामुळं Pची व्हॅल्यू म्हणजेच पॉवरची व्हॅल्यू किती येणार आहे, -0.5. पण पॉवरचं एकक काय असतं, डायोप्टर्स. ठीक आहे. त्याच्यामुळं 0.5D -0.5D हे त्याचं योग्य आन्सर आहे, जे की आपल्याला इथे दिसतं पर्याय क्रमांक 4 मध्ये आपल्याला दिलेलं आहे -0.5D. ठीक आहे. त्याच्यामुळं पहिल्याचं प्रश्न क्रमांक 71चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पुढे जाऊयात. पुढे प्रश्न क्रमांक 72, 2 अणूंना आयसोबार म्हणतात जर टिंबटिंब. म्हणजे आयसोबारची थोडक्यात आपण इथं डेफिनेशन विचारली असं म्हणू शकतो. म्हणजे इथं थोडक्यात काय विचारले, तर आयसोबारची डेफिनेशन आपल्याला विचारलेली. ठीक आहे. तर आयसोबार आपल्याला माहिती आहे कशाला म्हणतात, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन = काय असतं, मास नंबर असतो. बरोबर आहे. तर मास नंबर ज्या दोन ह्याचं एलिमेंट्सचं सेम आहे तर त्याला आपण काय म्हणतो, आयसोबार म्हणतो, जे की इथं आपल्याला दिलेलं आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये. न्यूट्रॉन आणि प्रोटॉन ह्या दोघांची बेरीज दोन्ही अणूमध्ये सारखी असेल तर. ठीक आहे. त्याच्यामुळं 72चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. कारण ह्याच्यामध्ये काय आहे, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन म्हणजेच हे काय असतं, आपला मास नंबर असतो. बरोबर आहे. मास नंबर असतो जो की सेम असेल तर दोन ह्याचा जर मास नंबर सेम असेल तर त्याला काय म्हणतात, आयसोबार म्हणतात. ठीक आहे. पण आता इथं इतर ऑप्शन काय दिलेले आहेत, प्रोटॉनची संख्या दोन्ही अणूमध्ये सारखी असेल तर. मग आता जर 2 अणूमध्ये प्रोटॉन सेम असेल तर त्याला काय म्हणतात, आयसोटोप्स म्हणतात, आयसोबार म्हणत नाहीत. काय म्हणतात, आयसोटोप्स. ठीक आहे. प्रोटॉन जर सेम असेल तर आयसोटोप. ठीक आहे. त्यानंतर न्यूट्रॉनची संख्या दोन्ही अणूमध्ये सारखी असेल तर, आता जर न्यूट्रॉन सारखं असेल तर त्याला काय म्हणतात, आयसोटोन्स. आयसोटोन्स. ठीक आहे. न्यूट्रॉन सेम असेल तर. आणि जर दोघांची बेरीज सेम असेल तर आयसोबार. आणि न्यूट्रॉन आणि प्रोटॉन ह्या दोघांची बेरीज दोन्ही अणूमध्ये असमान, म्हणजे जे तिसरं वाक्य आहे त्याचंच कॉन्ट्राडिक्टरी एक्झॅक्टली अपोजिट काय दिले, चौथं वाक्य दिलेलं. न्यूट्रॉन आणि प्रोटॉनची बेरीज दोन्ही अणूमध्ये असमान असेल तर. त्याच्यामुळं 4th वाक्य जे आहे त्याच्यात काय सेन्सच नाही, त्याच्यामुळे हे जे वाक्य आहे ते चुकीचं आहे. ठीक आहे.
पहिले दोन वाक्य का चुकीचे आहेत, कारण पहिली जी डेफिनेशन दिली ती आयसोटोपची दिलेली, दुसरी डेफिनेशन आहे ती आयसोटोन्सची दिलेली, ठीक आहे, आणि तिसरी डेफिनेशन आहे ती आयसोबारची दिलेली. त्याच्यामुळं 72चं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊयात आपण. प्रश्न क्रमांक 73. धातूमधील विद्युत चालकता कमी ते जास्त क्रमानुसार टिंबटिंब असते. आता विद्युत चालकता म्हणजे काय, तर इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, ठीक आहे, म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टर म्हणजे इझिली किंवा जास्त पद्धतीने जास्त स्मूथली कशातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते, त्याला आपण इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणतो. मग आता कमी ते जास्त हे क्रमानुसार विचारले, म्हणजे ऑब्वियसली जे आपल्याला 3 हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात कमी कशाची आहे, त्याच्यानंतर जास्त कशाची आहे, त्याच्यानंतर जास्त, असा ह्यांनी क्रम विचारलेला आहे. तर आता पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, AL, AG आणि CU. आता AL म्हणजे काय, ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर AG म्हणजे काय, सिल्वर म्हणजे चांदी, आणि CU म्हणजे कॉपर. आता मग ॲल्युमिनियमची कमी, बरोबर आहे, ठीक आहे, पण त्याच्यानंतर चांदी ॲल्युमिनियमपेक्षा जास्त आहे, पण कॉपरपेक्षा कमी आहे का, नाही. तर ह्याचा हा जो पर्याय तो काय चुकीचा आहे. दुसरा जो ऑप्शन दिलेला तो काय, AL, CU, AG म्हणजे ॲल्युमिनियम सगळ्यात कमी, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त CU आणि त्याच्यापेक्षा जास्त AG म्हणजेच चांदी. तर हा जो क्रम आहे तो बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याचं पर्याय क्रमांक 2 जे आहे त्याचं बरोबर उत्तर आहे, कारण सगळ्यात कमी ॲल्युमिनियम म्हणजे ह्या दिलेल्यामध्ये सगळ्यात कमी ॲल्युमिनियम, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा जास्त कॉपरमध्ये, आणि त्याच्यापेक्षा जास्त चांदीमध्ये सोन्याची कंडक्टिव्हिटी चांदीमध्ये इलेक्ट्रिसिटीची कंडक्टिव्हिटी जास्त असते, ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 74. मिनामाटा रोगासाठी कारणीभूत असलेला प्रदूषक टिंबटिंब हा आहे. आता मिनामाटा आपल्याला माहिती आहे की मिनामाटा हा जो रोग आहे तो जपानच्या मिनामाटा बे एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी ज्याचा प्रादुर्भाव आपल्याला झालेला माहिती आहे. तिथं काय झालं होतं, तर मर्क्युरी म्हणजेच पारा, तर त्याच्यामुळे काय झालं होतं की एका भयंकर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता, आणि त्याचा जे मेन हे होता प्रदूषक होता, किंवा त्याचं जे मेन हे होतं पॉल्युटंट होता, तो काय होता, मिथाईल मर्क्युरी, ठीक आहे, जे की त्या पहिलाच ऑप्शनमध्ये आपल्याला दिसतंय. तर मिथाईल मर्क्युरी हा त्याचा पॉल्युटंट होता, ज्याच्यामुळं काय झालं होतं की एक डिसीज पसरला होता, आणि त्याच्याच ह्याच्या म्हणजे त्या लोकेशनवरून त्याला नाव दिलं होतं मिनामाटा डिसीज, ठीक आहे. तर मग मिनामाटा रोगासाठीचा कुठला प्रदूषक आहे, तर तो मिथाईल मर्क्युरी, म्हणजे 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता मिथाईल आर्सेनेट जे आहे ते पॉयझनिंगमुळे होतं, ठीक आहे, म्हणजे आर्सेनिक पॉयझनिंग जे आहे त्याच्यामुळं रोग होतो, पण तो मिनामाटा होतो का, तर नाही. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 ही चुकीचं आहे. टेट्रा इथाईल लेड म्हणजेच ह्याला आपण काय म्हणू शकतो, शिस, तर ह्याच्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं किंवा ह्याच्यामुळे सुद्धा पॉयझनिंग होतं, पण मिनामाटा ज्या ठिकाणी जे पॉयझनिंग झालं होतं ते लीडमुळे झालं होतं का, तर नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 ही ह्याचं उत्तर नाही. आणि मिथाईल आयसोसायनेट, आता हे जे प्रदूषक आहे त्याने आपले भोपाळ वायुगळती जी झाली होती त्याच्यातला मेन प्रदूषक हा होता, ठीक आहे. त्याच्यामुळे ही भोपाळ वायुगळतीचा प्रदूषक आहे, मिनामाटाचा नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 ही इथं चुकीचं आन्सर आहे, ठीक आहे. जपानमध्ये जे झालं होतं ते कुठलं होतं, मिथाईल मर्क्युरीमुळे झालेलं, त्याच्यामुळे 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 75. साधारण तापमानाला H2O द्रव स्थितीत असतो, तर H2S, H2SE व H2TE हे वायुस्थितीत असण्याचे रिझन काय. आता सिंपल गोष्ट आहे की H2O म्हणजेच काय, पाणी काय असतं आपल्याला प्रत्येक म्हणजे रूम टेम्परेचरला पण पाणी कुठल्या ह्याच्यात असतं, लिक्विड फॉर्ममध्ये असतं, ठीक आहे. त्याला हीट दिली तर ते वाफेमध्ये जातं, किंवा मग त्याला जर आपण हीट काढून घेतली तर ते बर्फ पण होतं, पण ॲट ए रूम टेम्परेचर ते लिक्विडमध्ये सापडतं. बट तसंच सेम आता इथं H2 आपल्याला हा कॉम्पोनंट दिसतो हायड्रोजन, सेम H2 आपल्याला प्रत्येक ह्याच्यामध्ये दिसतोय द्रावणामध्ये, ठीक आहे. H2S मध्ये पण H2 आहे, H2SE मध्ये पण आहे, आणि TE मध्ये पण H2 आहे. बट H2चं जे ह्या ह्यांच्यासोबतचं जे बॉन्डिंग आहे ते तितकंसं स्ट्रॉंग नसल्यामुळं ते जे हे आहेत कंपाऊंड आहेत किंवा ते जे द्रावण आहेत ते काय असतात, वायुस्थितीत असतात. आता मग ह्याचे रिझन सांगणारे खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर त्यातला पहिलं काय सांगतो, ऑक्सिजनची उच्चतर विद्युत ऋणता म्हणजेच काय, हायर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन. म्हणजे जर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जर एखाद्या इलिमेंटची जास्त असेल तर त्याचं जे बॉन्डिंग असतं किंवा त्याचं जे हे असतं तर ते जास्त स्ट्रॉंग असण्याची शक्यता असते. त्याच्यामुळं उरलेले जे आहेत H2S मधला S, इकडे SE आणि इकडे T, ह्या तिन्हीपेक्षा ओची जी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ती जास्त आहे. त्याच्यामुळं पण ते पण एक रिझन आहे की द्रव स्थितीत आढळण्याचं. त्याच्यामुळं हे जे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ते हे बरोबर आहे. त्यानंतर हायड्रोजन बंध म्हणजेच हायड्रोजन बॉन्डिंग हे पण जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर 3. त्या ठिकाणपेक्षा ह्याच्यामध्ये हायड्रोजनचा बॉन्ड जास्त स्ट्रॉंग असतो. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे पण बरोबर उत्तर आहे. आणि पाण्याच्या रेणूंची बहुवारिता म्हणजेच पॉलिमरायझेशन, ठीक आहे. पॉलिमरायझेशन जर एखादं हे जास्त असेल तर ते काय होतात, एकमेकाला घट्ट चिटकून राहतात.
ते छोटे छोटे ते जे त्याचे अणुरेणू आहेत ते एकमेकांना जास्त घट्ट चिटकून राहतात, त्याच्यामुळं पण ते जवळजवळ असतील. आता आपल्याला माहिती आहे की जे वायू असतात त्याचे असे कण जे असतात ते स्कॅटर्ड असतात किंवा लांब लांब असतात, त्यांच्यातलं कोहेजन असतं ते कमी असतं. पण जर लिक्विड बघितलं तर आपण कम्पॅरेटिव्हली ह्याच्यापेक्षा जास्त जवळ असतात. आणि सॉलिडचं जे असतं ते तर एकदमच जास्त घट्ट असतं. ठीक आहे, त्याच्यामुळं एअर, लिक्विड आणि सॉलिड ह्याच्यामध्ये त्यांच्या पॉलिमरायझेशनचा सुद्धा खूप मोठा रोल आहे. त्याच्यामुळं जे पर्याय क्रमांक 3 आहे हेही बरोबर आहे. त्याच्यामुळे वरील 1, 2, 3 हे तीनही बरोबर असल्यामुळं पर्याय क्रमांक 4 काय सांगतो, उपरोक्त सर्व म्हणजेच ऑल ऑफ द अबव हे त्याचा आन्सर येणार आहे. ठीक आहे, 75च्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 76. 1 एम्पियर विद्युत प्रवाह प्रत्येकी 1 मोल ऑफ NaCl, 1 मोल ऑफ KCl आणि 1 मोल ऑफ RbCl या द्रावणातून स्वतंत्रपणे एका सेकंदासाठी जर पाठवला तर निक्षेपण होणाऱ्या धातूंच्या ग्रॅम रेणूमधले अचूक संबंध असे आहे. ठीक आहे, आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे, 1 एम्पियर विद्युत प्रवाह दिलेला आहे. म्हणजे तीनही जे द्रावणं आपल्याला दिलेले NaCl, KCl आणि RbCl ह्या तीनही द्रावणामधून 1 एम्पियर म्हणजे तिघांमधूनही सेम करंट पास केलेला आहे आणि सेम टायमिंगसाठी, म्हणजे किती, फक्त एका सेकंदासाठी. म्हणजे तीनही ह्याच्यामध्ये टायमिंग सेम आहे आणि करंट पण सेम आहे. ठीक आहे, तर मग आता ऑब्वियसली ह्याच्यामध्ये फॅरेडेचा लॉ काय सांगतो की समान विद्युत प्रवाह समान वेळेसाठी जर एकाच प्रकारच्या कॅटायन म्हणजे AM+ मधून जर हे केला, प्रवाहित केला, ठीक आहे, म्हणजे समान विद्युत प्रवाह 1 एम्पियरचा समान टायमिंगसाठी प्रत्येक ह्याचं जर समान ह्याच्यामधून जर पास केला तर ह्यांचं कॅटायन सेम असल्यामुळं काय होतं, त्याच्यातून जे डिपॉझिशन होणार आहे ते पण सेमच असेल. ठीक आहे, त्याच्यामुळं सोडियम क्लोराईड असेल किंवा मग पोटॅशियम असेल किंवा मग हे असेल तर ह्या तीनही मधून काय होणार आहे, सेमच डिपॉझिशन होणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यामुळं Na, K आणि Rb ह्या तिघांचंही काय असेल, निक्षेपण म्हणजे डिपॉझिशन सेम असेल. ठीक आहे, त्याच्यामुळे 76चं जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. 76चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 77. टेलेओस्टी या सुपर ऑर्डरमधील टिंबटिंब या प्राण्यांना सामान्यपणे उडणारे मासे असे म्हणतात. ठीक आहे, उडणारे मासे कोणाला म्हटलं जातं, एक्झोसिटस. ठीक आहे, एक्झोसिटस ह्यांना सामान्यपणे काय संबोधलं जातं तर उडणारे मासे असं संबोधलं जातं. ह्याचं रिझन काय की हे जे मासे आहेत ते पाण्यामध्ये तर राहूच शकतात, पण पाण्याच्या बाहेरसुद्धा ते काही वेळासाठी ग्लायडिंग करू शकतात. ठीक आहे, जे की बाकीच्या माशांमध्ये ते आपल्याला प्रेझेंट, जे की बाकीच्या माशांमध्ये ते आपल्याला अब्सेंट आढळतं. ठीक आहे, बाकीचे मासे पाण्याच्या बाहेर जर आले तर त्यांना श्वसनाचा हे होतो किंवा त्याच्यामुळे ते मासे काय होतात, मरू शकतात. पण एक्झोसिटसचं तसं आहे का, नाही, तर ते पाण्यातही राहू शकतात आणि काही वेळासाठी ते बाहेर येऊन ग्लायडिंग पण करू शकतात. त्याच्यामुळे त्यांना उडणारे मासे किंवा फ्लाइंग फिशेस असं पण म्हटलं जातं. त्याच्यामुळे 77चं जे आहे ते पर्याय क्रमांक 2 हे बरोबर उत्तर आहे. आता अँग्युला. ठीक आहे, अँग्युला हे काय आहे तर ते एक सर्पमीन आहे. ठीक आहे, ते फ्लाइंग नाही आहे, ते सर्पमीन आहे, म्हणजे सरपटणाऱ्या कॅटेगरीमध्ये येतं, जे की L ह्याचा तो एक प्रकार आहे, तो उडणारा मासा किंवा फ्लाइंग हे नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर हिप्पोकॅम्पस. हिप्पोकॅम्पसला काय म्हटलं जातं जनरली, समुद्री घोडा म्हणजेच सी हॉर्स म्हटलं जातं. ठीक आहे, त्याच्यामुळं तो उडणारा मासा आहे का, नाही, त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 3ही नाही, एकही नाही आहे. आणि हेमिरॅम्पस, तर हेमिरॅम्पस काय आहे तर तो हाफ बिग हे आहे, फिश आहे. ठीक आहे, हाफ बिग फिश आहे, उडणारा मासा आहे का तो, नाही, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे पण ह्याचा आन्सर नाही. 77चं बरोबर जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे प्रश्न क्रमांक 78. खालीलपैकी शुक्राणू निर्मितीच्या प्रक्रियेचा योग्य घटनाक्रम कुठला. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स ऑफ ड्युरिंग स्पर्मॅटोजेनेसिस. आता इथं आपल्याला जो प्रश्न विचारला आहे तो स्पर्मच्या रिलेटेड विचारला आहे, त्याच्यामुळं बट ऑब्वियस याचं जे एंड प्रोडक्ट असणार आहे ते कुठलं असणार आहे, स्पर्म असणार आहे. ठीक आहे, आता ते मिडलला असेल का, नाही, ते एंडलाच असेल कारण तो फायनल प्रोडक्ट आहे. त्याच्यामुळे इथं ह्या 3 ठिकाणी आपल्याला स्पर्म दिसतं, बट शेवटच्या ह्याच्यामध्ये स्पर्मॅटिड दिसतं. ठीक आहे, त्याच्यामुळे चौथा जे ऑप्शन आहे तो इथंच एलिमिनेट होतो, कारण इथं आधी स्पर्म दिले नंतर स्पर्मॅटॉइड, जे की एंड प्रोडक्ट आहे ना आपला, त्याच्यामुळं 78 मधला जो ऑप्शन नंबर 4 आहे तो इथंच एलिमिनेट होतो. ठीक आहे, आता इथं यांनी काय विचारलेलं आहे की ह्याची शुक्राणू निर्मितीची जी योग्य प्रक्रिया त्याचा क्रम कुठला, तर ह्याच्यामध्ये योग्य क्रम काय सांगतो तर स्पर्मॅटोगोनिया ह्या पहिल्यांदा येतो, जे की आपल्याला 2 ऑप्शनमध्ये दिसतं. आणि आपला चौथा ऑप्शन तर ऑब्वियसली एलिमिनेट झाला, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे जर डायरेक्टच आन्सर येणार आहे. पण आता आपण पुढे जर बघितलं तर स्पर्मॅटोगोनिया नंतर काय येतं, स्पर्मॅटोसाईट येतं. बट ह्या 2 ठिकाणी काय केलं, पहिल्यांदाच स्पर्मॅटोसाईट दिले, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे पण चुकीचे आहेत. तर आधी काय असतं, स्पर्मॅटोगोनिया,
त्याच्यानंतर स्पर्मॅटोसाइट असतं, त्यानंतर स्पर्मॅटिड आणि शेवटला स्पर्म. ठीक आहे. आता हा क्वेश्चनचा आन्सर येत असेल ठीक आहे, नाही येत असेल तरी पण ठीक आहे, कारण असं प्रत्येकच ह्याचं डिटेलमध्ये किंवा एवढ्या ह्याच्यामध्ये माहिती असणंच अपेक्षित नाही आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे काही प्रश्न आपल्याला येऊ पण शकतात, काही प्रश्न सुटू पण शकतात. ठीक आहे. ह्याचं 78चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 79. टिंबटिंब या वर्गातील सदस्य हे ॲनालिडातील द्विलिंगी प्राणी होत. म्हणजेच काय? हेर्मोफ्रोडाईट. ठीक आहे. द्विलिंगी प्राणी म्हणजे मेल आणि फिमेलचे ऑर्गन काय असतात? एकाच स्पीसीजमध्ये किंवा एकाच प्राण्यामध्ये दोन्हीही ऑर्गन असतात. ठीक आहे. त्याच्यामुळं ह्याला काय म्हणलं जातं? द्विलिंगी प्राणी असं संबोधलं जातं. आता ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहेत? पॉलिकायटा. ह्याच्यामध्ये आपल्याला ऑप्शन काय दिलेले आहेत? पॉलिकायटा व ऑलिगोकायटा. ठीक. पॉलिकायटा जे आहेत त्याच्यामध्ये काय असतं? दोन्हीही मेल आणि फिमेल दोन्ही एकाच मध्ये असतं का? नाही. तर पॉलिकायटामध्ये काय असतात? सेपरेट सेक्स असतात त्यांच्यात. मेल वेगळं असतं, फिमेल वेगळं असतं. ठीक आहे. त्याच्यामुळे पॉलिकायटा हे जे आहे ते चुकीचं आहे. त्याच्यामुळे पॉलिकायटा येणार नाही. आणि सेम पॉलिकायटा आपल्याला ऑप्शन नंबर 4 मध्ये पण दिसून येतं. त्याच्यामुळे तोही येणार नाही. त्याच्यामुळे ऑप्शन 1 आणि ऑप्शन 4 हे दोन्ही इथंच निघून जातात. ऑलिगोकायटा. ऑलिगोकायटामध्ये काय असतात? अर्थवर्म्स म्हणजे आपलं गांडूळ म्हणू शकतो. तर ते काय असतात? हर्मोफ्रोडाईट म्हणजे द्विलिंगी असतात. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही वेगळं नसतं, तर ते एकत्रच असतं. त्याच्यामुळे ऑलिगोकायटा हे बरोबर आहे. आता ऑलिगोकायटा इथे एक दिलेलं आणि इथे एक दिलेलं. ठीक आहे. आता आपण दुसरं पाहूयात. दुसरं काय लिहिलेलं आहे? हिरुडिनिया. आता हिरुडिनियामध्ये काय येतं? लीच म्हणजे जळू ते येतात. आणि ते काय आहेत? ते सुद्धा गांडुळासारखंच. तुम्ही जर जळू पाहिलं असेल किंवा लीच जे चेहऱ्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा यूज केले जातात. गांडूळ आणि ते दिसायला बऱ्यापैकी दोघांमध्ये सिमिलॅरिटीज जास्त आहे. ठीक आहे. तर हिरुडिनिया म्हणजेच लीच हे जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा जे मेल फिमेल सेक्स आहेत ते सेपरेट नसतात, ते एकामध्येच असतात. त्याच्यामुळे हिरुडिनिया हे सुद्धा उत्तर बरोबर आहे. आणि ऑलिगायटा व हिरुडिनिया हे दोघां एकत्र आपल्याला ऑप्शन नंबर 2 मध्ये दिसतात, जे की बरोबर आन्सर आहे. आणि जे ऑप्शन उरलेला आहे आपला थर्ड ऑप्शन तो काय? हिरुडिनिया व आर्की ॲनालिडा. आता आर्की ॲनालिडा आहे ना, ह्याच्यामध्ये ॲनालिडा हे काय आहेत? प्रिमिटिव्ह आहेत. म्हणजे ते ह्याच्यापासून पुढं हे होत आलेलं आहे, काय म्हणतात त्याला, डेव्हलप होता आलेलं आहे. पण विषय असा आहे की आर्की ॲनालिडामध्ये जेवढे पण हे येतात प्राणी येतात ते सगळेच द्विलिंगी आहेत का? तर नाही आहेत. त्याच्यामध्ये काही आहेत पण आणि काही नाहीत पण. बट ते सगळे सरसकट आहेत का द्विलिंगी किंवा मग ते सगळेच हर्मोफ्रोडाईट आहेत का? तर नाही. त्याच्यामुळे आर्की ॲनालिडा हे पण उत्तर नाही आहे. प्रश्न क्रमांक 79चं जे बरोबर उत्तर आहे ते ऑलिगोकायटा आणि हिरुडिनिया हे दोन्ही एकत्र असणारा पर्याय क्रमांक 2 हेच योग्य आन्सर आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 80. एंडोसल्फॉन हे टिंबटिंबचे उदाहरण आहे. तर एंडोसल्फॉन हा एकदमच फॅक्च्युअल क्वेश्चन आहे, जे की आहे कीडनाशक म्हणजेच इन्सेक्टिसाईड. ठीक आहे. त्यामुळे 80चं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4. आता बुरशीनाशक, जीवाणूनाशक किंवा तणनाशक म्हणजे त्याला फंगीसाईड, बॅक्टेरियासाईड आणि हर्बिसाईड ह्याच्यासाठी वेगवेगळी औषधं वापरली जातात किंवा इन्सेक्टिसाईड. ठीक आहे. तर वेगवेगळे औषधं जी असतात ते त्या ह्याच्यासाठी स्पेसिफिकली बनवलेली असतात. म्हणजे काही औषधं असतात जी फक्त तणनाशकाचं काम करतात किंवा काही औषधं जी फक्त बॅक्टेरियाला किल करण्याचं काम करतात. तर मग हे त्यांची जे नाव आहेत त्याच्यावर रिलेटेड असा डायरेक्ट क्वेश्चन आहे. आता हे क्वेश्चन यायलाच पाहिजे किंवा ह्याचं बरोबरच आन्सर यायला पाहिजे असं काही आपण फिक्स नाही सांगू शकत. आलं तर ठीक आहे, नाही आलं तरी पण ठीक आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही कुठलं हे आपल्या ह्याचा पण पार्ट असण्याचं काही हे नाही जे काय आपण स्टडी करतो त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यामुळे 80चं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 4 आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 81. नेचे टिंबटिंब या गटात येतात म्हणजे फन. नेचे म्हणजे काय? फर्म्स आर क्लासिफाईड इन डॅश डॅश. ठीक आहे. तर त्याचं जे योग्य आन्सर आहे तर नेचे कशामध्ये येतात? तर ते टेरिडोफायटा. ठीक आहे. टेरिडोफायटामध्ये नेचेचा समावेश होतो. त्याच्यामुळं ह्याचं जे उत्तर आहे 81 आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. आता वनस्पतीमध्ये कसं राहतं? नॉन वेस्क्युलर आणि वेस्क्युलर अशा दोन हे राहतात, असे दोन त्याचे गट पाडता येतात आपल्याला, जे की नॉन वेस्क्युलर म्हणजे संवहनी नसणारे. ठीक आहे. आणि दुसरा कुठला येणार? वेस्क्युलर. ठीक आहे. संवहनी असणारे आणि संवहनी नसणारे असे संवहनी असणारे आणि संवहनी नसणारे असे दोन गट पाडता येतात. आता जे नॉन वेस्क्युलर असतात ते सगळ्यात सुरुवातीचे म्हणजे कुठले? ब्रायोफायटा. ठीक आहे. जे ह्याच्यामध्ये येतात नॉन वेस्क्युलरमध्ये येतात. बट आता वेस्क्युलरमध्ये काय येतात? वेस्क्युलरमध्ये परत दोन पार्ट पडतात. त्याच्यामध्ये एक बीजपत्री आणि अबीजपत्री. ठीक आहे. म्हणजे एक सीडलेस असतात आणि एकामध्ये सीड असतात म्हणजे बी असणारे बीजपत्री आणि बी नसणारे अबीजपत्री. आणि त्याच्यामध्ये पण जे बी नसणारे असतात त्यांना काय म्हटलं जातं? टेरिडोफायटा. म्हणजे ज्याच्यामध्ये बी नसतं. ठीक आहे. म्हणजे ते वेस्क्युलर पण त्याच्यामध्ये बी नाही आहे तर ते कुठले येतात? तर ते फन म्हणजेच नेचे ते येतात.
आणि त्याच्यानंतर ज्याच्यामध्ये बी असतं ते कुठले येतात, जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म. आता जिम्नो म्हणजे काय, नेकेड सीड म्हणजे उघडे बी असतात, म्हणजे हे असतात. आणि एन्जिओमध्ये काय असतात तर ते फ्लॉवरिंग प्लांट्स असतात. ठीक आहे, म्हणजे ज्याच्याकडून आपल्याला काय म्हणतात, ज्या झाडाला फुलं वगैरे येतात तर ते एन्जिओस्पर्ममध्ये येतात. ठीक आहे, त्याच्यामुळे हे जे असतात ते फुलं झाडे त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि जिम्नोस्पर्ममध्ये नेकेड सीड्स त्याच्याशी रिलेटेड आहे. आणि ब्रायोफायटा म्हणजे काय, नॉन वेस्क्युलर त्याच्याशी रिलेटेड आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 82, 2,4-D चा वापर टिंबटिंबच्या नियंत्रणासाठी करतात. ठीक आहे, आत्ताच आपण प्रश्न क्रमांक 80 जो पाहिला होता की एखादं ही काय म्हणते त्याला जीवाणू आहे किंवा बॅक्टेरिया आहे किंवा व्हायरस आहे त्याच्याशी रिलेटेड त्याला किल करणारं जे औषध आहे त्याचं नाव डायरेक्ट विचारलं होतं, एंडोसल्फान. सेम त्याच प्रकारचा प्रश्न आहे की 2,4-D हे पण असंच एक औषध आहे, ते कशाशी रिलेटेड यूज केलं जातं. तर ज्यांच्या घरी शेती आहे किंवा जे ह्याचा वापर करतात शेतकरी ते लोक ह्याला सहज समजू शकतात. ते म्हणजे 2,4-D हे फेमस काय, तणनाशक आहे. त्याच्यामुळं जे 82 प्रश्न आहे त्याचं जे उत्तर आहे ते हे पर्याय क्रमांक 3, कारण 2,4-Dचा वापर आपण कशासाठी करतो, तणनाशक म्हणून करतो. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 83, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कोणत्या रिकॉम्बिनंट लसीचे उत्पादन व वितरण करते. ठीक आहे, आता खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, आता मिसल्सची लस हा आपला पहिला पर्याय दिलेला आहे, पण हे रिकॉम्बिनंट आहे का, नाही आहे. त्यानंतर डिफ्थेरिया, टिटॅनस, पर्ट्युसिस व हेपेटायटिस बी म्हणजे आपला DPT आणि हेपेटायटिस म्हणजेच कावीळ ह्याची वॅक्सिन. आता हे काय, ह्याचं कॉम्बिनेशन दिलेलं आहे आपल्याला DPT प्लस हेपेटायटिसचं. ठीक आहे, हे रिकॉम्बिनंट आहे का, तर हेही रिकॉम्बिनंट नाही आहे. आणि जे थर्ड ऑप्शन आहे तो आहे हेपेटायटिस बीची लस. आता ही जी लस आहे ती काय, रिकॉम्बिनंट आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं 3 हा पर्याय बरोबर आहे. आणि शेवटचं जे चौथं जे दिले आहे ते रिपॉयटिन. तर रिपॉयटिन काय आहे, ते वॅक्सिन आहे का, तर नाही. त्याच्यामुळे ही लसच नाही आहे, रिकॉम्बिनंट असेल नसेल ती लसच नाही आहे. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे सुद्धा चुकीचं उत्तर आहे. आणि 83व्या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे हेपेटायटिस बी. ठीक आहे, आता एवढ्या प्रत्येकच गोष्टीच्या प्रत्येक डिटेलमध्ये जाणं एक्सपेक्टेड पण नाही आहे. आलं तर ठीक आहे, नाही आलं तरी पण ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 84, पहिल्या महायुद्धाच्या वेळी 1 लाखापेक्षा जास्त लोक ट्रेंच फीवर या नावाच्या रोगाने पीडित होते. ह्या रोगाचा कारक ओळखा. सेम मीनामाटाचं कसं होतं की त्या ठिकाणी एक रोग पसरला आणि त्याचं जे प्रदूषक होता तो विचारला होता. सेम पहिलं महायुद्ध ज्यावेळेस झालं त्यावेळेस बऱ्याच लोकांमध्ये एका रोगाचा प्रादुर्भाव जास्त झाला आणि त्या ह्याचं नाव दिलं गेलं ट्रेंच फीवर. आणि त्या रोगाचा जो हे होता, एजंट होता किंवा ज्या ह्याच्यामुळे तो रोग पसरला तर ते काय होतं, तर ते होतं बार्टेनोला क्विंटाना. ठीक आहे, बार्टोनेला क्विंटाना हे त्या रोगाचा कारक होता. त्याच्यामुळे 84 जे उत्तर आहे ते हे पर्याय क्रमांक 1. आता उरलेले जे आहेत स्टॅफ एरियस, तर स्टॅफ एरियस हे काय करतो, न्यूमोनिया स्प्रेड करायचं काम करतो. म्हणजे त्या प्रकारचा ह्याच्या लक्षण असणारे आजार पसरवण्याचं काम करतो. त्याच्यामुळं पर्याय क्रमांक 2 नाही आहे. त्यानंतर क्लेबेसिला न्यूमोनिया, आता ह्याच्या तर नावातच न्यूमोनिया आहे, त्याच्यामुळं हाही पर्याय चुकीचा आहे. आणि इकोलाय, आता इकोलाय आपल्याला माहिती आहे की तो कशाचा, आतड्याशी रिलेटेड, पोटातल्या आतड्याशी रिलेटेड जे काही संसर्ग आहेत त्याच्याशी रिलेटेड तो बॅक्टेरिया की ज्याच्यामुळे तो आजार आपल्याला आतड्याचे आजार होतात. त्याच्यामुळं इकोलाय हा त्याच्याशी रिलेटेड आहे, जे की चुकीचा ऑप्शन आहे. ठीक आहे, 84चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जेव्हा प्रश्न क्रमांक 85, पित्त हे टिंबटिंब अवयवात तयार होते. आणि खाली आपल्याला 4 हे दिलेले. आता मूत्रपिंडामध्ये आपल्या पित्त तयार होतं का, नाही. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 हा चुकीचा आहे. लाळ ग्रंथीमध्ये काय होतं, तर आपली लाळ तयार होते, सलायवा. ठीक आहे, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा पण चुकीचा आहे. यकृत म्हणजेच काय, लिव्हरमध्ये काय होतं, तर जे आपले गॉल ब्लॅडर वगैरे असतात तर त्याच्यामध्ये ती हे मध्ये काय होतं, बाईल ज्यूस म्हणजेच काय होतं, पित्त जे आहे आपलं ते तयार होतं कशामध्ये, यकृतामध्ये. आणि तेच काय कशामध्ये साठवलं जातं, तर ते गॉल ब्लॅडर म्हणजेच पित्ताशय, गॉल ब्लॅडर म्हणतो आपण त्याला, त्याच्यामध्ये ते साठवलं जातं. आणि ते काय करतं, तर चरबीचं जे पचन आहे त्याचं काम काय करतं, ते सोपं करतं. ठीक आहे, त्याच्यामुळं जे पित्त जे आहे ते कशामध्ये तयार होतं, यकृतामध्ये तयार होतं. आणि फुफ्फुसामध्ये काय तयार होतं का, तर नाही, फुफ्फुस काय करतं, तर श्वसनाचं कार्य करतं. त्याच्यामुळं 1, 2 आणि 4 हे चुकीचे आहेत. आणि पर्याय क्रमांक 3 हे जे आहे ते 85चं योग्य उत्तर आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत 2018 या वर्षी झालेल्या कंबाईन ग्रुप बीच्या पेपरमध्ये जेही काही सायन्सचे प्रश्न विचारले गेले होते त्याचा आपण इथे एक आढावा घेणार आहोत.
तर या ठिकाणी आपल्याला सायन्समध्ये मराठी आणि इंग्लिश अशा दोन्ही ह्याचा प्रश्नांचे दोन्ही लँग्वेजमध्ये प्रश्न दिलेले आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या सोयीनुसार कोणतेही लँग्वेज चूज करू शकतो किंवा दोन्हीचाही आपण हे आधार घेऊ शकतो. तर प्रश्न क्रमांक 71 काय सांगतो, अंतर्वक्र आरशाच्या किरणाकृती काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नियमानुसार खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत. आता अंतर्वक्र आरसा म्हणजेच काय, तर कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिररच्या ज्यावेळेस आपण आकृती काढतो त्याच्यानुसार जे त्याचे नियम आहेत, आता आपल्याला माहिती आहे की त्याचे 4 नियम आहेत, त्याच्यानुसार खालचं कोणते विधान सत्य आणि खाली आपल्याला 2 विधान दिलेले आहेत आणि ह्या 2 विधानामध्ये त्यांनी 2 नियम दिलेले आहेत. ठीक आहे. तर पहिला विधान काय सांगतं, विधान ए, जर आपाती किरण म्हणजेच काय इन्सिडंट रे मुख्य अक्षाला म्हणजे कशाला प्रिन्सिपल ॲक्सिसला जर समांतर असेल म्हणजेच पॅरलल असेल तर परावर्तित किरण मुख्य नाभितून जातात. म्हणजेच इफ द इन्सिडंट रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन द रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द फोकस. हे विधान बरोबर आहे का, तर हो बरोबर आहे. आता इथं जर आपण ज्यावेळेस आपण पाहतो की कॉन्केव्ह मिरर, ठीक आहे, आणि हा आपला प्रिन्सिपल ॲक्सिस. आता इथं काय असतं, सेंटर ऑफ कर्वेचर असतं आणि इथं काय असतं हे फोकस. तर जर ह्यांनी सांगितलं की जर इन्सिडंट रे हा जर पॅरलल असेल म्हणजे इन्सिडंट रे जर असा हे असेल पॅरलल असेल येणारा जे की प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल आहे इन्सिडंट रे, तो जर हे आला तर त्याच्यातून जो रिफ्लेक्टेड होणारा रे तो कशातून पास करतो, फोकसमधून पास करतो. ठीक आहे. त्याच्यामुळे हा पहिला नियम आहे जो की आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे विधान ए काय बरोबर आहे. पुढे विधान बी काय सांगतं, जर आपाती किरण मुख्य नाभितून जात असेल तर परावर्तित किरण मुख्य अक्षाला समांतर असतात. म्हणजेच एचं एक्झॅक्टली अपोजिट. इफ द इन्सिडेंट रे इज पासिंग थ्रू द फोकस देन द रिफ्लेक्टेड रे इज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस. अगेन सेम, जर हा आपला कॉन्केव्ह मिरर आहे आणि हे आपले प्रिन्सिपल ॲक्सिस आहे. ठीक आहे. यांनी काय सांगितलं आहे, जर आपाती किरण म्हणजे इन्सिडेंट रेज काय होत असेल जर फोकसमधून पास होत असेल म्हणजे हा जर इन्सिडेंट रे असा पास झाला, ठीक आहे, तर तो जो रिफ्लेक्टेड रे असतो तो काय होतो, ह्या प्रिन्सिपल ॲक्सिसला काय राहतो, समांतर राहतो म्हणजे काय राहतो, पॅरलल राहतो. ठीक आहे. त्याच्यामुळं हे आपला दुसरा नियम आहे जो की बी हे विधानसुद्धा काय सांगतं बरोबर आहे. त्याच्यामुळं काय विधान अ आणि विधान ब ए आणि बी हे दोन्ही काय सत्य आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 71 याचं जे आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, विधाने ए आणि बी दोन्हीही सत्य आहेत. ठीक आहे. आता आपण हे काय झाले अंतर्वक्र आरशाचे म्हणजे कॉन्केव्ह मिररचे पहिले 2 नियम बघितले. आता अजून 2 नियम आहेत, नियम तिसरा आणि चौथा. तर ते 2 नियम काय सांगतात, तर हा जो आपला कॉन्केव्ह मिरर आहे जर इन्सिडेंट रे हा सेंटर ऑफ कर्वेचरमधून जर पास होत असेल म्हणजे आपाती किरणच जर सेंटरमधून पास होत असेल तर त्याचा रिफ्लेक्टेड रेसुद्धा काय होतो, सेंटरमधूनच पास होतो. म्हणजे जर सेंटरमधून आला तर तो रिटर्न जाताना सुद्धा सेंटरमधूनच जाणार. हा सांगतो नियम तिसरा. आणि नियम चौथा काय सांगतो, तर ज्यावेळेस आपला कॉन्केव्ह मिररचा ज्यावेळेस इन्सिडंट रे हा डायरेक्ट कॉन्केव्ह मिररवर पास होतो, ठीक आहे, किंवा तो तिरपा किंवा त्याला काय म्हणतात ऑब्लिक असतो, तर तो परावर्तित किरणसुद्धा काय असतो, तिरपाच असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे जर इन्सिडंट रे जर असा आला आणि डायरेक्ट ह्याच्यावर तिरपा येऊन जर डायरेक्ट मिररवर हे केला विदाऊट विदाऊट सेंटर ऑफ कर्वेचर किंवा फोकसला हे करता जर डायरेक्ट त्याच्यावर पडला तिरप्या ह्याच्यात तर तो जाणारा परावर्तित रेसुद्धा काय असतो, तिरपाच असतो. ठीक आहे. त्यामुळे हा नियम तिसरा आहे, हा नियम चौथा आहे आणि हा नियम पहिला आणि दुसरा. हे पहिले हे असे 4 नियम कशाचे, अंतर्वक्र आरशाचे. आणि आता सेम असेच बहिर्वक्र आरशाचे म्हणजेच कॉन्व्हेक्स मिररचे सुद्धा 4 नियम आहेत जे आपण करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 72, जर 0.3 अँपिअर इतकी विद्युतधारा 418 ओहम रोध असलेल्या तारेच्या कुंडलातून 1 मिनिटासाठी प्रवाहित केली तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. आता इथे गिवन डेटा काय दिला आहे, 0.3 अँपिअर इतकी विद्युतधारा म्हणजे काय, करंट. ठीक आहे. करंटला आपण कशाने डिनोट करतो, आय ने. ठीक आहे. तर 0.3 अँपिअर इतकी विद्युतधारा 418 ओहम रोध असलेल्या, रोध म्हणजे काय, रेझिस्टन्स, त्याला आपण कशाने डिनोट करतो, आर ने. तो किती, 418 ओहम. ठीक आहे. आणि त्याच्या असलेल्या तारेच्या कुंडलातून किती वेळासाठी प्रवाहित केली, 1 मिनिटासाठी प्रवाहित केली. म्हणजेच काय दिलं, हे टाईम दिलेला आहे, नथिंग बट. ठीक आहे. आणि पुढे काय केले, प्रवाहित केले तर किती कॅलरी उष्मा निर्माण होईल. उष्मा म्हणजे काय, हीट, जे की आपण कशाने डिनोट करतो, एचने डिनोट करतो. बरोबर. आता आपण ह्याचं प्रॉब्लेम सॉल्व करूया. तर आपल्याला माहिती आहे सर्वांना की जो हीटचा जो फॉर्म्युला आहे तो काय आहे, H = I²RT. बरोबर आहे. तर I² म्हणजेच काय, ॲम्पियर. आता किती दिलेलं आपल्याला, 0.3. मग 0.3 व्हॅल्यू पुटअप केलं तर 0.3चा स्क्वेअर येतोय. त्याच्यानंतर आर म्हणजेच रोध, रेझिस्टन्स किती दिलं आहे,
418 ओहम दिलेला आहे आणि त्याच्यानंतर टी म्हणजेच टायमिंग किती दिलं आहे 1 मिनिट. आता टाईम आपण मिनिटात घेतो का नाही तर तो किती कशामध्ये घेतो सेकंदामध्ये घेतो. त्याच्यामुळे 1 मिनिट इज इक्वल टू 60 सेकंद बरोबर. त्याच्यानंतर पुढे जर गेलं आपण हे जर सॉल्व केलं तर ह्याचं आन्सर किती येतं आपल्याला 0.09 × 418 × 60 आणि हे सॉल्व केल्यावर आन्सर येतं 2260.92. आता 2260.92 हे काय झालं जूलमध्ये आन्सर झालं. हीटचं जे युनिट असतं ते काय असतं जूल असतं. आता 2260.92 हे आन्सरमध्ये आपल्याला कुठं दिसतं का ऑप्शनमध्ये नाही आहे. तर आता मग ह्याला काय करावं लागेल ह्यांनी कशामध्ये विचारले कॅलरीमध्ये विचारलेले. मग आता कॅलरीमध्ये ह्याला काय करावं लागेल आपल्याला कन्वर्ट करावं लागेल. 1 कॅलरी इज इक्वल टू किती नथिंग बट 4.2च्या आसपास काय भरतं जूल. ठीक आहे. म्हणजे जर ह्याला आपल्याला कॅलरीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 2260.92ला काय करावं लागेल आपल्याला 4.2ने काय करावं लागेल डिवाईड करावं लागेल. म्हणजे आपल्याला कशामध्ये येईल आन्सर कॅलरीमध्ये येईल. मग 2260.92 डिवाइड बाय 4.2 हे आपल्याला किती देतं 538.27 कॅलरी. ठीक आहे. बट ह्याला जर आपण राऊंड फिगरला घेतलं तर किती येतं हे 540 बरोबर. त्याच्यामुळे ह्याचा आन्सर नथिंग बट किती येतं 540 कॅलरी. आता 540चा ऑप्शन आहे का आपल्याकडे तर इथं आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यामुळे 72चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 540. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 73 योग्य जोड्या जुळवा. आणि आपल्याला खाली 4 सायंटिस्ट दिलेले आहेत आणि त्यांनी जे काही ह्याच्यात कार्य केलं ते पुढं आपल्याला पुढच्या कॉलममध्ये दिलेले आणि त्याच्या आपल्याला काय करायचे आहेत योग्य जोड्या लावायच्यात. आता सी व्ही रमन हे भारतीय आहेत. त्याच्यामुळे आपल्याला त्यांचं योगदान माहितीच आहे की त्यांचं योगदान कशामध्ये होतं तर ते स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणजेच काय प्रकाशाचे विकिरण ह्याच्या रिलेटेड त्यांचं योगदान होतं किंवा त्यांनी त्या क्षेत्रामध्ये कार्य केलेलं होतं. त्याच्यामुळं एची जी जोडी ती पर्याय क्रमांक 3 बरोबर जुळणार. त्याच्यामुळे एला पर्याय क्रमांक 3 असणारे सगळेच ऑप्शन आहेत. ठीक आहे. एकही ऑप्शन मध्ये दुसरं दिलेलं नाही. त्याच्यामुळे ह्याच्यावरून तर आपण आन्सरापर्यंत पोहोचू शकत नाही. देन नेक्स्ट जॉर्ज ओहमनं काय केलं होतं तर विद्युत रोध जो असतो किंवा त्याला काय म्हणतात रेजिस्टन्स म्हणतात त्याच्याशी रिलेटेड कार्य केलं होतं. आता आपण वरच्या प्रॉब्लेममध्ये बघितलं होतं 418 आणि त्याचं हे सिम्बॉल असं दिलेलं होतं ते काय ओहम आहे. तो काय असतो रेजिस्टन्स असतो. मग त्याच्यामुळं ओहमचं जे कार्य आहे ते आहे रेजिस्टन्सच्या रिलेटेड जे की आहे इथं 4थ्या ऑप्शनमध्ये दिसतं आपल्याला की विद्युत परिपथातील रोध म्हणजेच काय रेजिस्टन्स इन इलेक्ट्रिक सर्किट. त्याच्यामुळं बीची जी जोडी आहे ती लागते कशाबरोबर 4 सोबत आणि बीला 4 असणारे इथं 2 आहेत आणि इथं 2 इलिमिनेट होतात. त्याच्यामुळे पर्याय 3 आणि पर्याय 4 हे दोन्ही इथं इलिमिनेट झाले. त्याच्यानंतर हेन्स ऑरस्टेड यांनी यांचं योगदान कशामध्ये होतं तर ते विद्युतधारेतील चुंबकत्व म्हणजेच काय मॅग्नेटिझम जे असतं त्याच्याशी रिलेटेड ऑरस्टेड यांचं कार्य होतं. त्याच्यामुळे सीची जी जोडी आहे ती पर्याय क्रमांक 1 सोबत लागणार आणि मायकल फॅरेडे ज्यांनी कशाचे हे केलं होतं इलेक्ट्रिक मोटरच्या रिलेटेड कार्य केलेलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळं डीची जी जोडी ती 2 बरोबर लागणार. त्याच्यामुळं एला 3 बीला 4 सीला 1 आणि डीला 2 असं असणारे जोडी 4ही जुळणारे पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यामुळे 73चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 74 सर्वसाधारण सूत्र अल्काईनसाठी टिंबटिंब हे असते. कशासाठी विचारले अल्काईन. आता अल्काईनचं सूत्र काय असतं तर CnH2n-2 म्हणजेच इथं आपल्याला कशामध्ये दिलेले पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेले 74चं उत्तर. ठीक आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 74चं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 CnH2n-2 हे कशाचं सूत्र आहे अल्काईनचं. आता मग हे जे उरलेले जे पर्याय आहेत ते पहिला जो पर्याय CnH2n+2 ठीक आहे 2n+2 जे वेळेस येतं तर ते कशाचं सूत्र आहे ते अल्केनचं आहे. ठीक आहे अल्केन. त्याच्यामुळे ते अल्काईनचं नाही म्हणजे इथं जर +2 आलं तर अल्केन आणि -2 आलं तर अल्काईन. ठीक आहे -2 +2 ठीक आहे. आणि जे दुसरा पर्याय CnH2n म्हणजे ह्याच्यात प्लस पण नाही आणि मायनस पण नाही तर नुसतं CnH2n असेल तर ते कशाचं सूत्र असतं ते अल्कीन. बरोबर. अल्केन अल्कीन आणि अल्काईन ह्या तिघांची सूत्र आपल्याला पाठ असणं गरजेचं आहे. अल्केनचं कुठलं प्लस असेल तर अल्केन -2 असेल तर अल्काईन आणि प्लस मायनस काहीच नसेल तर अल्कीन. ठीक आहे. पुढे जाऊयात. प्रश्न क्रमांक 75 जोड्या लावा आणि याच्यामध्ये आपल्याला 2 कॉलम दिलेत. एका कॉलममध्ये आपल्याला नावं दिलेली आहेत त्या मेटलचे किंवा त्या ह्याचे आणि पुढच्या बाजूला त्यांनी त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे मॉलिक्युलर फॉर्म्युला.
आता ह्याच्यामध्ये क्रिओलाईट, मॅग्नेटाईट, मॅलेचाईट आणि सॅफेलेराईट. आता बऱ्यापैकी लोकांनी तर ह्याची नावं ऐकलेली पण नसतात. ठीक आहे, म्हणजे आता हे कुठून आले, काय आले, ह्याच्या रिलेटेड इतकी माहिती असणं अपेक्षितच आहे असं नाही आहे. ठीक आहे, इतकी माहिती असणं गरजेचं आहे किंवा असायलाच पाहिजे असं पण काही नाही. त्याच्यामुळे ह्याच्यातून आपण बेस्ट त्यातल्या त्यात ऐकल्यासारखा कुठला वाटतो तर मॅग्नेटाईट. ठीक आहे, आपल्याला ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न आलेले आहेत की बाबा म्हणजे प्रिवियस इयरमध्ये की बाबा जे फेरस असतं किंवा जे लोखंड असतं तर त्याच्यातले जे शुद्ध किंवा जास्त हे असणारे पर्याय त्याच्यानुसार मग त्यांनी पर्याय दिले होते. हेमेटाईट असेल, मॅग्नेटाईट असेल आणि त्याच्यातलं बेस्ट क्वालिटीचं कुठलं असेल, म्हणजे असे त्याच्या रिलेटेड प्रश्न आहेत. तर मग मॅग्नेटाईट जे आहे ते आपल्याला माहिती की सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं हे असतं, लोखंड असतं. आता इथं लोखंड म्हणल्यावर काय असतं ते फेरस. ठीक आहे, आता फेरस इथं कुठं दिसतंय तर फक्त इथं आणि इथं दिसतंय. Fe3O4 आणि Fe2O3 ह्या दोन ठिकाणी आपल्याला फेरस दिसते. आता इथं Fe2 दिलेलं आहे ह्या पर्यायामध्ये, 5व्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे Fe2 आणि 4थ्या पर्यायामध्ये काय दिलेलं आहे Fe3. आता Fe2 जास्त प्युअर असेल का Fe3 जास्त प्युअर असेल ह्या दोन्हीमध्ये तर ऑब्वियसली Fe3 असेल. आणि मॅग्नेटाईट हे काय सगळ्यात जास्त म्हणजे आता सुपिरियर क्वालिटीचं जे मेटल आहे लोखंडामधलं तर ते मॅग्नेटाईट आहे. मग ह्या दोनमध्ये सुद्धा जे सुपिरियर क्वालिटीचं आहे तेच मॅग्नेटाईटचा फॉर्म्युला असायला हवा. त्याच्यामुळं बीची जी जोडी आता Feचा फॉर्म्युला आपल्याला फक्त 4 आणि 5 ह्या दोनच ठिकाणी आहेत बरं का. इतर ठिकाणी आपल्याला कुठंही Feचा फॉर्म्युला दिसलेला नाही आहे, हे दोन जर सोडले तर. त्याच्यामुळे ह्या दोनमधलं जे सुपिरियर आहे ते काय येतं पर्याय क्रमांक म्हणजे इथं ह्याच्यातलं ह्या सेकंड कॉलममधला जो चौथा ऑप्शन आहे तो काय येतो कम्पॅरेटिव्हली 5पेक्षा सुपिरियर येतो. त्याच्यामुळे बीची जी जोडी ती 5च्या ऐवजी 4 सोबत लागली तर मग आपण ह्याच्या आन्सरपर्यंत पोहोचू शकतो. ठीक आहे, त्याच्यामुळे बीला 4 असणार आहे पहिलं आपण तर बीला 4 फक्त एकाच ठिकाणी आपल्याला दिसतं. ठीक आहे, त्याच्यामुळं बाकीचे क्रिओलाईट, मॅल्चाईट, सल्फराईट तर हे जर माहीत जरी नसले तरी आपण ह्याच्यामध्ये त्यातल्या त्यात आन्सरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. आता आय डोंट से की हे प्रत्येक वेळेसच लागू होईल किंवा प्रत्येक वेळेसच असं येईल, बट जनरली काय होतं की आयोग ज्यावेळेस असे प्रश्न विचारतो किंवा जे एक्स्ट्रीमली जरा अवघड कंडिशनमध्ये असतात तर त्याचे मॅक्झिमम चान्सेस असतात की ते एकाच ह्याच्यामध्ये जोडीमध्ये बाकीचे सर्व तिन्ही इलिमिनेट होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण इथं त्यातल्या त्यात काय बेस्ट आपण करू शकतो त्याचं आपण ट्राय करायचं आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला इथं माहिती आहे की बीची जोडी ती 4 सोबत लागलेली आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 ह्याचा आन्सरपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आता आपण पाहूयात क्रिओलाईटचा काय फॉर्म्युला दिलेला आहे ह्यांनी. क्रिओलाईटचा दिलेला आहे Na3AlF6. ठीक आहे, क्रिओलाईटचा फॉर्म्युला काय दिलेला आहे Na3AlF6. ओके, त्याच्यामुळे एची जोडी ती पर्याय क्रमांक 7 बरोबर लागते. ठीक आहे, त्याच्यानंतर मॅग्नेटाईट 4 बरोबर. मॅलेचाईटचा फॉर्म्युला CuCO3 आणि CuOH ट्वाईस. ठीक आहे, आणि फॅलेराईटचा कशाशी लागतं जोडी तर ती लागते 8 सोबत म्हणजेच ZnS. ठीक आहे, फॅलेराईट म्हणजेच काय ZnS. आता हे आपल्याला माहीत होतं. आता क्रिओलाईट, मॅल्चाईट आणि स्फॅलेराईट. क्रिओलाईट, मॅलेचाईट आणि स्फॅलेराईट ह्याच्याशी रिलेटेड आपण हे उरलेले जे 3 ऑप्शन आहेत ते इथं बघून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढे प्रश्न क्रमांक 76. इलेक्ट्रॉनचा शोध टिंबटिंब याने लावला. आता इलेक्ट्रॉनचा शोध आपल्याला माहिती आहे कोणी लावला तर तो जे थॉम्सन यांनी लावला. जेही काही त्यांचा ह्याचा एक्सपेरिमेंट होता म्हणजे काय म्हणतात त्याला टरबूज किंवा कलिंगड आणि त्याच्यामध्ये त्यांनी जे काळे डॉट असतात ते इलेक्ट्रॉन आहेत किंवा ते निगेटिव्हली चार्ज आहेत असं सांगितलं होतं. त्याच्यामुळं 76चे जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 जे थॉम्सन. आता गोल्डस्टीन कोण होतं तर गोल्डस्टीननं काय केलं होतं तर त्याचा गोल्डस्टीन एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, ज्याच्यामध्ये त्यानं कॅनॉल रेचा एक्सपेरिमेंट केला होता. त्याच्यामुळं गोल्डस्टीन ह्याचा आन्सर आहे का तर नाही, हे कशाशी रिलेटेड आहे कॅनॉल रेशी. त्यानंतर चॅडविकनं काय केलं होतं तर न्यूट्रॉनचा शोध लावला होता, इलेक्ट्रॉनचा नव्हता लावला. त्याच्यामुळे चॅडविक इथं नाही आहे, ते गोल्डस्टीन पण नाही. आणि रुदरफोर्डनं काय केलं होतं तर न्यूक्लियसचा शोध लावला होता. ठीक आहे, त्यानं इलेक्ट्रॉनचा नव्हता लावला त्याच्यामुळे रुदरफोर्ड पण नाही. ठीक आहे, थॉम्सननं इलेक्ट्रॉन, चॅडविकनं न्यूट्रॉन, गोल्डस्टीनचा कॅनॉल रे आणि रुदरफोर्डचं न्यूक्लियस. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढे प्रश्न क्रमांक 77. योग्य पर्याय निवडा. प्रथिनाची साखळी कोणत्या अर्थहीन कोडांमुळे तुटते. आता प्रत्येकच वेळेस प्रथिनाच्या साखळ्या त्याच्या इतक्या डिटेलमध्ये किंवा इतक्या डेप्थमध्ये आपण जाणं अपेक्षित नाही आहे, पण त्यातल्या त्यात जे वरवरच्या लेअरला असतं किंवा जे सुपरफिशियल लेवलला असतं ते आपल्याकडून माहिती असणं गरजेचं आहे. जसं की प्रथिनाची साखळी जी आहे किंवा ज्याला काय म्हणतो आपण पेप्टाईड चेन म्हणतो
त्याच्यामध्ये दोन जे प्रॉमिनंट घटक आहेत ते आहे स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉन. ठीक आहे, तर स्टार्ट कोडॉन आणि स्टॉप कोडॉन. आता ह्याच्यामध्ये काय विचारलं की ह्यांनी कोणत्या कोडॉनमध्ये तुटते म्हणजेच काय होते थांबते, म्हणजेच काय कुठला कोडॉन लागेल इथं स्टॉप कोडॉन लागेल. ठीक आहे, स्टॉप कोडॉन इथं गरजेचं आहे. आता स्टॉप कोडॉनमध्ये काय येतं आपल्याला माहिती आहे, तर UAA, UGA आणि UAG हे काय आहेत आपले स्टॉप कोडॉन आहेत. ठीक आहे, म्हणजे UAA हा स्टॉप कोडॉन आहे आणि त्याच्याशी रिलेटेड UGA आणि UAG हे पण आहेत. त्याच्यामुळं UGA, UAA आणि UAG हे 3 असणारं पर्याय हे कशामध्ये दिसतं आपल्याला Cमध्ये दिसतं आणि फक्त C असणारा पर्याय इथं आपल्याला एकच ठिकाणी दिसतो, तो आहे पर्याय क्रमांक 3. त्याच्यामुळं 77चं जे आन्सर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. आता हे काय आपण पहिलं स्टॉप कोडॉन पहिलं. ठीक आहे, आता ज्याप्रमाणे स्टॉप कोडॉन असतं त्याचप्रमाणे स्टार्ट कोडॉन असतं. ठीक आहे, स्टार्ट कोडॉन आणि ते कशाने स्टार्ट होतं तर ते UAA. ठीक, आता जो स्टार्ट कोडॉन दिलेला आहे तो स्टार्ट कोडॉन काय असतो AUG. हा काय आपला स्टार्ट कोडॉन आहे. ठीक आहे, AUG. आता हे लक्षात कसं ठेवायचं तर स्टार्ट काय अल्फाबेटिकली जर बघितलं स्टार्ट पहिलं आणि स्टॉप नंतर असतं, त्याच्यामुळे अल्फाबेटिकली A पहिलं येतं आणि U नंतर येतं. ठीक आहे, त्याच्यामुळे स्टार्ट कोडॉन जो आहे तो AUG पासून येतो आणि जो स्टॉप कोडॉन येतो UAA किंवा UGA ह्याच्यापासून येतो. ठीक आहे, ठीक आहे, त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 77चं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक. प्रश्न क्रमांक 78 खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता त्यातलं पहिलं विधान ए काय सांगतं, टेनिया सोलियमला हुक जंत असे म्हटले जाते म्हणजेच हुकवम. आता हे टेनिया सोलियमला हुकवम म्हटलं जातं का तर नाही, तर त्याला काय म्हटलं जातं टेपवम म्हटलं जातं, म्हणजेच काय टेप जंत असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामुळं ए जे विधान आहे ते काय आहे चुकीचं आहे. त्यानंतर विधान बी काय दिलेलं आहे, फॅसिला हेपेटिकाला यकृत फ्लूक या नावाने ओळखले जाते, म्हणजे फॅसिला हेप्टिका ह्याला काय ओळखले जाते यकृत फ्लूक म्हणून ओळखले जाते. तर हे विधान काय आहे बरोबर आहे, यालाच लिव्हर फ्लूक किंवा यकृत फ्लूक असं पण बोललं जातं. त्यानंतर विधान सी काय दिलेलं आहे, अँकालोस्टोमा ड्युडेन ह्याला टेप जंत असेही म्हटले जाते. तर ह्याला टेप जंत असं म्हटलं जातं का तर नाही, ह्याला काय म्हटलं जातं हुक जंत म्हणजेच काय हुकवम. बरोबर आहे, त्याच्यामुळे विधान सी जे आहे हे पण चुकीचं दिलेलं आहे. आणि विधान डी जे आहे ते काय नेरेस चिल्कायन्सिस हे सामान्यतः चिंदीजंत असे म्हटले जाते. तर त्याच्यामुळे विधान डी हे काय बरोबर आहे, नेरेस चिल्कायन्सिसला काय चिंदीजंत म्हणजेच काय म्हटलं जातं रॅगवम. ठीक आहे, इथं आपल्याला दिलेलं आहे ह्यालाच रॅगवम असंही म्हटलं जातं. त्याच्यामुळं विधान डी जे आहे ते बरोबर आहे. आता इथं काय झालेलं आहे की विधान ए आणि विधान सी हे दोघांचं काय झालेलं आहे इंटरचेंज केलेलं आहे, म्हणजे हुकवमला त्यांनी टेपवम दिले आणि टेपवमला हुकवम दिलेले. त्याच्यामुळे विधान ए आणि सी हे दोन चुकीचे आहेत. आणि इथं काय विचारलं योग्य विधाने कुठले तर ते आहेत बी आणि डी. हा पर्याय आहे आपल्याकडे पर्याय क्रमांक 2. त्यामुळे 78चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 79 ब्रुनर्स ग्रंथी यामध्ये आढळतात. तर ब्रुनर्स ग्रंथी कशामध्ये आढळतात तर ते सबम्युकोसा ऑफ ड्युडोनम म्हणजेच पक्वाशयाच्या सबम्युकोसा ह्याच्यामध्ये ब्रुनर्स ग्रंथी आपल्याला आढळून येतात. त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 79चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. आता ब्रुनर्स ग्रंथींचा विषय काय असतो, ग्रंथी कुठे असतात तर ते लहान आतड्याचा जो पहिला भाग असतो त्याच्यामध्ये काय असतात सबम्युकोसा या थरामध्ये काय असतात ब्रुनर्स ग्लँड म्हणजेच ब्रुनर्स ग्रंथी असतात. त्या काय करतात अल्कलाईन म्युकस हे करतात, त्याचा स्त्राव करतात आणि जे आपलं जठरातून येणारं जे आम्ल आहे त्याला ते हे करण्याचं म्हणजे त्याचं pH मेंटेन करण्याचं काम हे ब्रुनर्स ग्रंथीद्वारे केलं जातं. आणि ज्या कुठं असतात पक्वाशयाच्या म्हणजेच कुठं ड्युडोनम म्हणजे लहान आतड्याचा जो पहिला भाग असतो त्याच्यामध्ये. आता पोटाच्या सबम्युकोसा अन्ननलिकेच्या आणि इलियमच्या हे पर्याय काही चुकीचे आहे, असं काही हे नसतं. त्याच्यामुळं ह्या तीनही ठिकाणी ब्रुनर्स ग्रंथीचा काही डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट काही संबंध नाही आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 80 वनस्पतींच्या वर्गीकरणामध्ये गुणसूत्रांचे कोणते गुणधर्म महत्त्वाची भूमिका पार पाडतात. तर गुणसूत्रांचे जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये गुणसूत्रांची संख्या. ठीक आहे, आता संख्येवरून हे काय होतं प्रजाती ठरवण्यासाठी गुणसूत्रांची संख्या काय महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे प्रजाती जर ठरवायची असेल तर गुणसूत्रांची संख्या किती ते मॅटर करतं. त्याच्यामुळं ए पाहिजेच. त्यानंतर गुणसूत्रांचे बाह्यरूप म्हणजे त्याचा हे कसा असेल शेप कसा असेल त्याचा स्थिती कशी असेल तर हे पण मॅटर करतं, किंवा ह्याचा आकार कसा असेल
की वनस्पतीचा. त्याच्यामुळं बाह्य जे रूप आहे त्या सगळ्याच गोष्टी मॅटर करतात. त्याच्यानंतर गुणसूत्रांचा आकार ऑब्वियसली सी हे पण मॅटर करतं. आणि गुणसूत्रांचे विचलन म्हणजेच काय ॲब्रिएशन्स. आता हे कसं असतं ॲक्सिडेंटली किंवा अपघाताने होऊ शकतं. त्याच्यामुळं ह्याचा डायरेक्ट जरी नसला तरी इनडायरेक्टली ह्याचा परिणाम होतोच. त्याच्यामुळं डी हे पण विधान बरोबर आहे. आता काही ह्याच्यानुसार सोर्सेसनुसार डीला काही ठिकाणी चुकीचं मानलं गेलं आहे, काही ठिकाणी बरोबर मानलं गेलं आहे. बट आयोगानं जे ह्याचं उत्तर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक 80चं ते आहे पर्याय क्रमांक 4 ABCD. चारही बरोबर हे आयोगानं प्रश्न क्रमांक 80चं आन्सर दिलेलं आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 81. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहनी संस्था म्हणजेच काय व्हेस्क्युलर सिस्टीम बीजाणू निर्मिती असते परंतु बीजे नसतात. म्हणजे बीजाणू निर्मिती होते बीजाणू निर्मितीचं ही असते पण त्याच्यातून बीज निर्माण होत नाहीत. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट ग्रुप्स हॅज व्हेस्क्युलर सिस्टीम प्रोड्युसेस स्पोअर्स बट डज नॉट हॅज सीड. म्हणजे स्पोअर प्रोड्यूस करतं पण सीड नाही. आता जर 2017चा जर आपण प्रश्नपत्रिका पाहिली तर त्याच्यामध्ये ब्रायोफायटा टेरिडोफायटा आणि ह्याच्याशी रिलेटेड मी त्याच्यामध्ये सुद्धा एक्सप्लेनेशन दिलं होतं. आता त्याच्यावरच सेम हा प्रश्न म्हणजे ज्यानं ते एक्सप्लेनेशन व्यवस्थित पाहिलं असेल तर त्याचा हा प्रश्न सुटू शकतो. तर ह्याच्यामध्ये प्रश्न क्रमांक 81चं जे उत्तर आहे ते डायरेक्टच आपण पोहोचू शकतो. ते काय टेरिडोफायटा. टेरिडोफायटामध्ये काय असतं की ह्या गटामध्ये संवहनी संस्था म्हणजे व्हेस्क्युलर सिस्टीम असते आणि त्याचे स्पोर पण असतात पण त्याच्यामध्ये काय बीज नसतात. ठीक आहे. ब्रायोफायटामध्ये तर काय व्हेस्क्युलर सिस्टीमच नसते त्याच्यामुळे ब्रायोफायटा तरी ते येणारच नाही. आणि अनावृत्त जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म ह्याच्यामध्ये काय होतात म्हणजे अनावृत्त आणि आवृत्त बीजे ह्याच्यामध्ये काय असतात दोन्हीमध्ये सीड्स असतात अवेलेबल असतात. म्हणजे बीजे इथं काय सांगितलं बीजे नसतात असं सांगितलं बट अनावृत्त बीजे आणि आवृत्त बीजे ह्या दोन्हीमध्ये बीज असतात. आणि टेरिडोफायटामध्ये काय सांगितलं त्यांनी बीजे नसतात. त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 81चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 82. लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो या नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत. आणि ह्याचं आता प्रत्येकच वेळेस इतकं डिटेलमध्ये आपण हे असेलच असं नाही पण ह्याचं 82चं जे उत्तर आहे जे आयोगानं दिलेलं आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 फायटोप्थोरा इन्फेन्स्टन्स. ठीक आहे फायटोप्थोरा इन्फेन्स्टन्स हे त्याचं आन्सर आहे. आता पायथियम स्पीसीज हे जे आहे तर हे डॅम्पिंग ऑफ करण्याशी किंवा त्याच्याशी रोगाशी रिलेटेड आहेत डॅम्पिंग. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्याचा लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो ह्याच्याशी काही संबंध नाही आहे. त्याच्यानंतर ॲल्ब्युगो कॅन्डिडामुळे काय होतं तर व्हाईट रस्ट होतो. काय होतं व्हाईट रस्ट. लेट ब्लाइट होतो का तर नाही व्हाईट रस्ट हा रोग होतो. आणि कोलेटोट्रायकम तर ह्याच्यामुळे काय होतं तर तो रेड रॉट. ठीक आहे हा रोग होतो लेट ब्लाइट नाही. त्याच्यामुळं हे उरलेले ह्याचे रोग पण दिलेले आहेत. आणि 82चं बरोबर आन्सर आहे ते आहे फायटोप्थोरा इन्फेन्स्टन्स. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 83. सस्तन प्राण्यामध्ये ज्ञानेंद्रिय खालीलपैकी कोणत्या 3 मूलभूत स्वरूपात स्थित असतात. आणि खाली आपल्याला जे ऑप्शन दिलेले आहेत आता ह्याचं बऱ्याचशा सोर्सेसनुसार जर मी आन्सर चेक केलं तेव्हा बऱ्याच सोर्सेसने ह्याचं ऑप्शन पहिला हे आन्सर दिलेले आहे न्यूरोएपिथियल संवेदी टोक म्हणजेच न्यूरोएपिथियल रिसेप्टर. त्याच्यानंतर एपिथियल रिसेप्टर आणि त्याच्यानंतर न्यूरोनल रिसेप्टर हे दिलेलं आहे. ठीक आहे. पण आयोगाने जे ह्याचं उत्तर आहे ते रद्द केलेलं आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 83 ह्याचं उत्तर आयोगाने दिलेलं नाही आहे हेच केलेलं आहे. हा प्रश्नच रद्द केलेला आहे. आता ते का झालं ते त्याच्याबद्दल आपल्याला डिटेल नाहीच सांगता येणार बट वेगवेगळ्या सोर्सेसनुसार काही एक येतं आहे बट आयोग सुप्रीम आहे त्याच्यामुळे 83चं जे उत्तर आहे ते हॅश. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 84. हळूहळू विकसित होणारे आणि दीर्घकालीन राहणाऱ्या संसर्गास किंवा संक्रमणास टिंबटिंब असे संबोधले जाते. तर जो हळूहळू विकसित होतो आणि जो दीर्घकालासाठी राहतो म्हणजे जसं की HIV असेल किंवा मग त्याच्यानंतर TB असेल तर हे असे जे रोग आहेत तर ते काय होतात ते हळूहळू हे होतात एकदमच जास्त स्प्रेड होत नाहीत. पण जेवढा ते स्प्रेड व्हायला घेतात तेवढं ते काळ टिकतात पण म्हणजे जास्त काळ टिकतात. त्याच्यामुळं त्यांना जे आहे त्यांना क्रॉनिक डिसीज असं संबोधलं जातं म्हणजेच काय तीव्र संक्रमण. आता हे त्यांना नावावर जरी तीव्र असेल तरी त्याचा ॲक्च्युअल अर्थ तो नाही तर क्रॉनिक डिसीज ह्याचा हा बरोबर पर्याय आहे. त्याच्यामुळे 84चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. आता दुसरा जो पर्याय तो आहे तीव्र संसर्ग किंवा ॲक्यूट. आता तीव्र संसर्गाचा ह्याचा हे कसा राहतो तर एकदम फास्टली स्प्रेड होतो हा रोग आणि त्याच्यानंतर तो फास्टली निघून पण जातो. म्हणजे जसं की आता आपला कोरोना आता जे लाट येऊन गेले तर तो कसा झाला होता एकदम फास्ट स्प्रेड झाला होता. तर अशा रोगांना काय म्हणतात ॲक्यूट. ठीक आहे.
त्यानंतर सिस्टेमिक संसर्ग, म्हणजे आता हे सिस्टेमिकमध्ये कसं असतं की एखाद्या व्यक्तीला जर त्याचा संसर्ग झाला तर तो पूर्ण शरीरभर पसरतो. ठीक आहे, आता तो फास्ट आणि स्लो ह्याच्याशी रिलेटेड नाही, बट पूर्ण सिस्टीममध्ये तो पसरला जातो, त्याच्यामुळे त्याला सिस्टेमिक हे म्हटलं जातं. आणि लेटेन्सी, आता लेटेन्सी म्हणजे कसं की त्याला डॉर्मंट असं पण म्हटलं जातं की तो शरीरामध्ये असतो बट त्याची लक्षणं किंवा त्याचं हे तो दाखवत नाही, रादर तो लपून राहतो. म्हणजे शरीरामध्ये रोग आहे बट तो बरेच दिवस तो डिटेक्टच होत नाही. ठीक आहे, तर त्यांना काय म्हणतात लेटेन्सी. तो खूप दिवसानंतर मग परत जाऊन पुढं त्याचा प्रादुर्भाव होतो, त्याला लेटेन्सी असं संबोधलं जातं. त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 84चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 85. दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी म्हणजेच काय सेन्सरी नर्व सेल्स कशाच्या रॉड्स आणि कोन्स ह्या टिंबटिंबमध्ये आढळून येतात. आता दंड व शंकू हे कशामध्ये आढळून येतात तर आपल्याला माहिती आहे की हे डोळ्यामध्ये आढळणाऱ्या पेशी आहेत, जे की आपल्या आय रेटिना त्याच्यामध्ये आपल्याला हे आढळून येतात. त्याच्यामुळे ह्याचं 85चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 डोळ्यातील रेटिना. आता दंड व शंकू ह्या पेशींचा उपयोग कसा होतो. दंड जे आहेत म्हणजेच रॉड्स, तर त्या पेशी काय करतात तर आपल्याला रात्रीचं आणि क्षीण प्रकारचं, तर रात्रीच्या वेळेस जर आपल्याला आता रात्रीच्या वेळेस आपल्याला लाईट जरी बंद असली तरीसुद्धा बऱ्यापैकी काही मग वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला दिसून येतात. ठीक आहे, म्हणजे पूर्ण जरी अंधार असला तरी काही वस्तू आपण डिटेक्ट करू शकतो. तर ते कशामुळे करू शकतो तर ते दंडपेशी म्हणजेच कुठल्या पेशी रॉड्स. ठीक आहे, रॉड पेशीमुळे आपल्याला काय होतं की रात्रीच्या अंधारातसुद्धा काही वस्तू डिटेक्ट होतात, दिसू शकतात. आणि दुसरी जी पेशी आहे ती आहे शंकू म्हणजेच कुठली कोन. तर कोन या पेशीमुळे काय होतं आपल्याला जे रंग आहेत किंवा जे तेज आहे किंवा जे हे वेगवेगळ्या रंगछटा आहे त्या जर आपल्याला डिफरेन्शिएट करता येतात तर ते कशामुळे येतात कोन्समुळे येतात, म्हणजेच शंकूपेशीमुळं हे करता येतात. तर हे दोन्ही कसे रिलेटेड डोळ्यातील पडद्याशी रिलेटेड ह्या दोन पेशी आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 85चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत 2019च्या कंबाईन ग्रुप बीच्या पेपरमधले सायन्सचे प्रश्न. ठीक आहे, तर सायन्सचे प्रश्न सुरू होतात प्रश्न क्रमांक 71 पासून. प्रश्न क्रमांक 71 काय सांगतो, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी धनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे. म्हणजे जे पाऊस पडल्यानंतर आपल्याला जे हे दिसतं इंद्रधनुष्य दिसतं, जे की 7 कलर दिसतात आपल्याला, जे की त्याचे ट्रिक पण आहे ना विबग्योर. ठीक आहे, ह्या 7 रंगाचे जे आपल्याला इंद्रधनुष्य दिसतं तर ते कशामुळे होतं तर खाली आपल्याला 4 घटक दिलेले आहेत. त्यातला पहिला आहे अपवर्तन, म्हणजेच त्याला काय म्हणतात रिफ्रॅक्शन. तर रिफ्रॅक्शन होतं का हो, ज्यावेळेस पावसाचा थेंब असतो तर प्रकाशाचा किरण काय करतो त्याच्यामध्ये एंटर करतो आणि एंटर केल्यामुळं केल्यानंतर काय होतं की एक मीडियममधून दुसऱ्या मीडियममध्ये गेल्यानंतर त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शनची टेंडन्सी ह्याच्यामध्ये असते आपल्याला माहिती आहे. त्यामुळे ह्या प्रकाशाच्या किरणाचं काय होतं रिफ्रॅक्शन होतं, त्याच्यामुळं ए बरोबर आहे. त्याच्यानंतर अपस्करण म्हणजे त्याला डिस्पर्शन असं पण म्हटलं जातं. ऑब्वियसली त्याच्यानंतर हे डिस्पर्स पण होतात, त्याच्यामुळे बी पण बरोबर आहे. आणि ज्यावेळेस तो थेंबाच्या आतमध्ये असतो त्याच्यामुळं इंटरनल जे त्याचे फेसेस आहेत म्हणजे त्या थेंबाचे, तर त्याच्यातून काय होतं इंटरनल रिफ्लेक्शनसुद्धा होतं, म्हणजेच त्याला काय म्हणतात अंतर्गत परावर्तन म्हणजेच इंटरनल रिफ्लेक्शन. तर ह्या आतमध्ये ती पण घटना घडते, म्हणजे 3 घटना घडतात पावसाच्या थेंबाच्या आतमध्ये ज्यावेळेस प्रकाशाचं किरण जातो तेव्हा. ठीक आहे, कुठल्या रिफ्रॅक्शन, डिस्पर्शन आणि इंटरनल रिफ्लेक्शन. आणि चौथं काय दिलेलं बाह्य परावर्तन. आता हे बाह्य परावर्तन होतं का तर नाही, या ठिकाणी बाह्य परावर्तन होत नाही, त्याच्यामुळं डीचा जो ऑप्शन दिलेला आहे तो काय चुकीचा आहे. फक्त काय होतं इंटरनल रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि डिस्पर्शन. ठीक आहे, त्याच्यामुळे ए, बी आणि सी फक्त, आणि असा ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 2. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 71चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे प्रश्न क्रमांक 72. खालीलपैकी कोणते विधान ध्वनीसाठी बरोबर आहे. ध्वनी म्हणजेच साऊंड. ठीक आहे, साऊंडच्या रिलेटेड हा प्रश्न आहे. तर पहिलं विधान काय आहे, ध्वनी तरंग हे अवतरंग असतात, म्हणजेच काय साऊंड वेव्ज आर ट्रान्सवर्स वेव्ज. ठीक आहे, तर साऊंड वेव्ज ह्या ट्रान्सवर्स असतात का तर नाही, तर त्या काय असतात लॉन्जिट्युडनल असतात. ठीक आहे, त्याच्यामुळे पहिलं जे ए विधान आहे ते काय आहे चुकीचं आहे. आणि एला जर इलिमिनेट केलं तर आपल्या इथं 2 ऑप्शन निघून जातात. ठीक आहे, त्यानंतर पुढचं बी विधान काय, ऐकू येणाऱ्या ध्वनीची तरंगाची वारंवारता 20 किलो हर्ट्स आणि त्यापेक्षा अधिक असते. म्हणजेच ऑडिबल साऊंड वेव्ज हॅव फ्रिक्वेन्सी रेंज किती 20 किलो हर्ट्स अँड अबव. तर ही 20 असते का नाही, तर किती असते 20 किलो हर्ट्स आणि त्याच्यापेक्षा कमी असते. ठीक आहे, ओके, कारण 20 किलो हर्ट्सच्या पुढचं आपण ऐकू शकत नाही.
तर माणसाची ऐकण्याची ही काय किती असते, कॅपॅसिटी किती असते, 20 हर्ट्स टू 20 किलो हर्ट्स. ठीक आहे, म्हणजे 20 हर्ट्स ते 20 किलो हर्ट्स. आणि 20 हर्ट्सपेक्षा जे कमी असतात ते काय असतात, ते इन्फ्रासॉनिक असतात, ते आपल्याला ऐकू येत नाही. आणि 20 किलो हर्ट्सपेक्षा ते अधिक जे असतात ते काय असतात, अल्ट्रासॉनिक असतात, तेही आपल्याला ऐकू येत नाही. त्याच्यामुळं जे बी विधान आहे ते पण काय आहे, चुकीचं आहे. त्यानंतर सी विधान काय आहे, ध्वनी तरंगाच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ऑब्वियसली साऊंड वेव्ज रिक्वायर मीडियम फॉर प्रोपोगेशन. त्याच्यामुळे साऊंड वेव्जला जर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर एका मीडियमची जरूरत असते, आणि मीडियम नसेल तर ते साऊंड वेव्ज ट्रॅव्हल करू शकत नाहीत. विधान डी काय सांगतं, अनियतकालिक ध्वनी तरंगांना गोंधळ म्हणजेच नॉईज असे म्हटले जाते, म्हणजेच नॉन पिरियडिक साऊंड. ठीक आहे, नॉन पिरियडिक साऊंड वेव्ज जे असतात त्याला नॉईज असं म्हटलं जातं. तर हेही विधान बरोबर आहे. त्याच्यामुळे विधान सी आणि डी बरोबर असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 4. 72 उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे प्रश्न क्रमांक 73 खालील विधाने विचारात घ्या. विधान ए आहे, प्रकाश किरणे एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांचा मार्ग बदलतो. ठीक आहे, आपण मगाशीच बघितलं की ज्यावेळेस एका मीडियममधून ज्यावेळेस प्रकाश दुसऱ्या मीडियममध्ये हे करतो तर त्यावेळेस तो असा न जाता काहीतरी समथिंग असा जातो किंवा असा. ठीक आहे, तर त्यामुळे काय होतं, तर तो मार्ग बदलतो, ज्यालाच आपण रिफ्रॅक्शनसुद्धा असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे विधान ए काय आहे, बरोबर आहे. आणि दुसरं विधान बी काय सांगतं, वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग हा वेगवेगळा असतो. ऑब्वियसली जर प्रकाशाचं माध्यम चेंज झालं तर त्याचा वेग पण चेंज होतो. ठीक आहे, व्हॅक्यूममध्ये प्रकाशाचा वेग हा वेगळा असतो, त्यानंतर पाण्यात वेगळा असतो, त्यानंतर काचेमध्ये वेगळा असतो. ठीक आहे, तर ह्याच्या वेगवेगळ्या ह्याच्यानुसार काय होतं, तो चेंज होत राहतो. ठीक आहे, आणि प्रकाशाच्या वेगातील बदलामुळेच काय होतं, त्याच्या दिशा बदलते, म्हणूनच ते काय होतं, हे होतं रिफ्रॅक्शन त्या ठिकाणी क्रिएट होतं. ए आणि बी हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि आता आपल्याला काय विचारलं, खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. आणि पर्याय क्रमांक 1 काय सांगतो, विधान ए सत्य असून त्याचे योग्य स्पष्टीकरण बी हे आहे. बरोबर आहे, कारण काय वेगवेगळ्या माध्यमामध्ये प्रकाशाचा वेग वेगवेगळा असतो, त्याच्यामुळे स्पीडमध्ये त्याच्या चेंज झाल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन क्रिएट होतं. आणि त्याच्यामुळे इथं काय दिलेलं आहे की दुसऱ्या माध्यमात जाताना त्याचा मार्ग बदलतो. ठीक आहे, तर कशामुळे होतो, तर प्रकाशाच्या वेगवेगळ्या वेगामुळे होतं. ठीक आहे, त्याच्यामुळे एचं स्पष्टीकरण बी योग्य आहे. पर्याय 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे प्रश्न क्रमांक 74, अणूच्या तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त टिंब इलेक्ट्रॉन असू शकतात. आता आपल्याला माहिती आहे की अणूच्या कक्षामध्ये किती इलेक्ट्रॉन बसू शकतात, त्याच्यासाठी हे आहे फॉर्म्युला आहे, तो काय आहे 2n². ठीक आहे, आता जर इथं किती कक्षा विचारली, तिसरी, म्हणजे n = 3, तर मग 2 × 3². मग आता 3² आपल्याला माहिती किती, 9 आहे. त्याच्यामुळं 2 × 9 आणि ह्याचं किती आन्सर येते, 18 म्हणजे 18. त्यामुळं तिसऱ्या कक्षेत जास्तीत जास्त किती असतील इलेक्ट्रॉन, तर 18. ठीक आहे, 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे प्रश्न क्रमांक 75, एकमेकांशी काटकोनात असलेल्या अक्षांवर समपृष्ठाचे छेद खालीलप्रमाणे असतील तर त्या समपृष्ठाचे मिलर निर्देशांकाचे परिगणन करा. म्हणजेच काय, कॅल्क्युलेट द मिलर इंडायसिस ऑफ द फेस हॅव्हिंग द फॉलोइंग इंटरसेप्ट्स विथ द 3 ॲक्सेस परपेंडिक्युलर टू इच अदर. आता जर 3 ॲक्सेस परपेंडिक्युलर टू इच अदर असतील तर ते कुठले असतील, एक्स, वाय आणि झेड. ठीक आहे, एक्स, वाय आणि झेड असे 3 ॲक्सेस आहेत जे एकमेकाला परपेंडिक्युलर आहे. आणि इथं आपल्याला काय करायचं सांगितलं आहे, कॅल्क्युलेट द मिलर इंडायसिस. आता ह्याचा मिलर निर्देशांक किंवा मिलर इंडायसिस काढायला सांगितलं. तर आपण आणि आपल्याला इथं व्हॅल्यू काय दिलेली आहे त्यांनी, 2a, 3b आणि 4c. आता लेटस सपोज की x = 2, म्हणजे ह्या ॲक्सेसवर आपण समजूयात इंटरसेप्ट आहेत त्या, x = 2, y = 3 आणि z = 4. ठीक आहे, तर मग आता मिलर इंडायसिस काढायच्या आधी काय करावं लागतं, ह्याचे रेसिप्रोकल घ्यायचे. ठीक आहे, आणि त्या रेसिप्रोकलला काय करावं लागतं, त्याच्या LCMने मल्टिप्लाय करावं लागतं. आता हे 2, 3 आणि 4, ह्या 2, 3 आणि 4चा LCM किती येतो, 12 येतो. ठीक आहे, बरोबर, LCM ह्याचा 12 असेल आणि ह्याला काय करायचं, ह्याच्या रेसिप्रोकलनं, म्हणजे आता एक्सचं जर हे काढायचं असेल तर एक्सचा रेसिप्रोकल काय येईल, 1/2. ठीक आहे, आणि इंटू LCM किती, 12. त्याच्यामुळं बेसक्क 12. ठीक आहे, त्याच्यामुळं इथं हे काय येईल, पहिले ह्याचं आन्सर काय येईल, 6. ठीक आहे, सेम वायचं जर आपण हे केलं रेसिप्रोकल घेतलं तर काय ते 1/3 इंटू LCM किती, 12. त्याच्यामुळं 3 1 3, 3 चौक 12. त्यामुळे y = 4 आणि सेम झेडचं किती 4 आहे, म्हणजे 1:4 इंटू 12.
म्हणजे 4 एके 4, 4 त्रिक 12, म्हणजे झेडचं 3. म्हणजे इथं किती येईल, एक्सचं 6, 4 आणि 3. आता 6, 4 आणि 3 असणारा ऑप्शन एकच आहे, त्याच्यामुळे 75चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 76. जेव्हा वितळलेल्या सोडियम क्लोराईडमधून 100 अँपिअर विद्युत प्रवाह 965 सेकंदाकरता प्रवाहित केला तर, आणि इथं याला आपल्याला व्हॅल्यू दिलेली ह्याची एनएचं किती दिले हे वेट 23 ग्रॅम आणि क्लोरीनचं दिलं आहे 35.5. ठीक आहे, आणि आपल्याला खाली 4 हे ऑप्शन दिलेले आहेत की आता आपल्याला इथं हे पहिल्यांदा हे माहिती पाहिजे की ह्याच्यामधून किती चार्ज हे होणार आहे, फ्लो होणार आहे, तर तो पहिल्यांदा आपण काढला पाहिजे. तर चार्ज कसा काढला जातो, Q = IT. ठीक आहे, त्याच्यामुळं I म्हणजे काय, तर विद्युत प्रवाह. आता विद्युत प्रवाह किती सांगितलं ह्याने 100 अँपिअर, आणि टाईम किती वेळ हे सांगितलं आहे 965 सेकंद 965. आता हे किती होतं आहे, तर 900 ठीक आहे, म्हणजे 96,500 ह्याची व्हॅल्यू येते कुलोम. आता ह्याला जर फॅरेडेमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ते किती येतं, 1 फॅरेडे. ठीक आहे, 1 फॅरेडीची एक लमसम व्हॅल्यू किती ते 96,500 त्याच्या आसपास येते. त्याच्यामुळे 1 फॅरेडे ह्याचा चार्ज आपण हे करू शकतो, आपण ह्याला 1 फॅरेडे म्हणून कन्सिडर करू शकतो. Q = 1 फॅरेडे. ठीक आहे, आता कॅथोडवर जर आपण बघितलं तर कॅथोडवर काय येऊ शकतं, ठीक आहे, कॅथोडवर काय येऊ शकतं, तर सोडियम काय असतं प्लस आणि इलेक्ट्रॉन मायनस, ते आपल्याला काय देतं, सोडियम देतं. ठीक आहे, आता सोडियम हे 1 मोलच्या सोडियमसाठी काय लागतो, 1 इलेक्ट्रॉन लागतो. ठीक आहे, 1 मोलच्या सोडियमसाठी 1 इलेक्ट्रॉन लागतो. आता 1 फॅरेडे ह्याच्यातून पास केलं तर किती होईल, 23 ग्रॅम, कारण 23 ग्रॅमची आपल्याला व्हॅल्यू दिलेली Naची. ठीक आहे, तर मग 23 ग्रॅम कशावर, कॅथोडवर. आता सेम वे जर आपण ॲनोडचं काढलं तर ॲनोडचा फॉर्म्युला काय येईल, Cl - gives rise to Cl2 + E-. ठीक आहे, आता Cl2 आहे म्हणून इथं काय होईल, 2 Cl हे होईल आणि इकडं 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, आता जर हे 2 Cl- gives rise to Cl2 + 2 इलेक्ट्रॉन. ठीक आहे, असं जर दिलं तर ह्याच्यामध्ये काय होईल की 1 फॅरेडेला हे क्लोरीनचं मोल किती दिलं आपल्याला इथं, 35.5 ग्रॅम. ठीक, त्याच्यामुळे इथं किती येईल, 35.5 ग्रॅम. आता इथं 1 फॅरेडे. ठीक आहे, त्याच्यामुळे 23 गुणिले 1 किती येतं, 23च येतं, आणि 35 गुणिले 1 किती येतं, तर 35.5 गुणिले 1 35च येईल. ठीक आहे, 35.5. त्याच्यामुळं ह्या 2 व्हॅल्यूमध्ये काही चेंज होईल का, नाही. त्याच्यामुळे आपल्याला त्या 2 व्हॅल्यू ॲज इट इज राहतील. आता इथं 17.5 आहे आणि इथे 71 आहे, त्याच्यामुळे ह्या व्हॅल्यू चेंज होतील का, तर नाही. त्याच्यामुळे हे दोन्हीही जातील. आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलं की सोडियम कुठे होईल, तर कॅथोडवर होईल. ठीक आहे, सोडियम कशामध्ये होईल, कॅथोडवर, आणि क्लोरीन ॲनोडवर. त्याच्यामुळे इथं काय पहिल्या ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, सोडियम ॲनोडवर. त्याच्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. तर सोडियम कॅथोडवर होईल आणि 35 ग्रॅमच्या क्लोरीनचा ॲनोडवर हे होईल, डिपॉझिशन होईल. त्याच्यामुळं 76चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही, कारण रिझन काय आहे की 965 गुणिले 100 किती येतं, 96,500, जे की = 1 फॅरेड येतं. आणि मग ह्या 2 व्हॅल्यूला जर 1ने मल्टिप्लाय केलं तर त्या व्हॅल्यूमध्ये काही चेंज होत नाही, फक्त ते कशावर डिपॉझिशन होणार आहे, सोडियमचं कॅथोडवर आणि क्लोरीनचं ॲनोडवर. ठीक आहे, त्याच्यामुळं ह्याच्यामध्ये जास्त म्हणजे ही जरी किचकट वाटत असली प्रोसेस तरी ते तितकंसं नाही आहे, कारण त्याला फक्त 1 मल्टिप्लाय करायचं. त्यामुळे 76चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 77. प्लेटिहेल्मिन्थस अशा प्रकारे सर्वोत्तम म्हणून वर्णन केलेले आहे. आता प्लेटिहेल्मिन्थसचं वर्णन विचारले आपल्याला. तर प्लेटिहेल्मिन्थसमध्ये काय असतं, फ्लॅटवर्म्स असतात का ते, तर हो, ते काय असतं, त्यांचं शरीर कसं असतं, चपटं असतं आणि एका पट्टीसारखं दिसतं, जसं की आपल्या टेपवर्म म्हणा किंवा फ्लूकवर्म म्हणा, त्याच्यामध्ये आपण ते पाहू शकतो. त्याच्यामुळं प्लेटिहेल्मिन्थस हे फ्लॅटवर्म्स असतात का, तर हो. आणि आपल्याला इथं दिसतं की 4ही ठिकाणी आपल्याला फ्लॅटवर्म्स दिसते. ठीक आहे, आता त्याच्या पुढे बघूयात. पहिल्यामध्ये काय दिले, ट्रिप्लोब्लास्टिक. ट्रिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, त्याचे 3 लेअर, त्याला त्रिपट्टीभूत असं पण म्हटलं जातं मराठीमध्ये. तर ते काय असतात, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म. ठीक आहे, तर असे 3 लेअर असतात त्याच्यामुळे. आता इथं ट्रिप्लोब्लास्टिक आहे, इथं डिप्लोब्लास्टिक आहे, म्हणजे 2 लेअर. त्याच्यामुळे हा पर्याय चुकतो आणि खाली 2 ठिकाणी पण ट्रिप्लोब्लास्टिक आपल्याला दिलेलं आहे. आणि तिसरं जे आहे ते आहे असिलोमेट.
तर हे असिलोमेट असतात का, म्हणजे असिलोमेटला काय म्हणता येईल की शरीर गुहा किंवा देहगुहा नसणारे. तर हो, ह्याच्यामध्ये प्लेटी हेल्मिंथसमध्ये शरीर गुहा असते का, तर नसते. त्याच्यामुळं असिलोमेट हे पण बरोबर आहे. आता इथं सिलोमेट आहे त्याच्यामुळे हे चुकतं आणि सुडोसिलोमेटसुद्धा चुकीचं आहे. सुडोसिलोमेट पण नसतं. तर प्लेटी हेल्मिंथस ह्या प्रकारात काय असतात, फ्लॅट वर्म्स असतात जे की ट्रिप्लोब्लास्टिक आणि असिलोमेट असतात. त्याच्यामुळं 77चा जो बरोबर पर्याय आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये आपण हे रचना कशी असते ह्याची, की ते द्विपार्श्व सममित असतात. टेपवर्म म्हणा किंवा मग फ्लूकवर्म म्हणा, हे काय आहेत ह्याचे एक्झाम्पल आपण देऊ शकतो. त्यामुळे 77चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 78. द्विविभाजनासाठी अमिबाला किती जनक पेशींची आवश्यकता असते, म्हणजे हाऊ मेनी पेरेंट्स आर रिक्वायर्ड ड्युरिंग बायनरी फिशन ऑफ अमिबा. आता अमिबा आपल्याला माहिती आहे की अमिबा सगळ्यात सोपी डायग्राम आहे आपल्यासाठी, जे की असं इरेग्युलर शेप असतो त्याचा आणि आतमध्ये एक केंद्रक असतं. ठीक आहे. तर ह्याचं जर द्विविभाजन करायचं असेल म्हणजे बायनरी फिशन करायचं असेल तर आपल्याला माहिती आहे की अमिबामध्ये काय होतं, एक असा पार्ट बाजूला निघतो आणि ह्या केंद्रकाचं सुद्धा काय होतं, 2 भाग व्हायला चालू होतात आणि त्याच्यानंतर हे इथं एक केंद्रक आणि इकडे केंद्रक आणि परत नंतर ह्या 2 सेपरेट पेशी तयार होतात आणि 2 सेपरेट पेशी तयार होतात आणि 2 सेपरेट अमिबा ह्याच्यामध्ये तयार होतात. ठीक आहे. तर मग ह्याच्यासाठी किती जनक पेशींची गरज आहे, तर एकच. ठीक आहे. आता हे एकापासूनच हे तयार झालं ना दुसरं, त्याच्यामुळं अमिबाला गरज किती ह्याची, तर एकच पेशीची गरज आहे. त्याच्यामुळं 78चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. आता 3 पेशींची हे असते का गरज, नाही. तर आता जे हे असतात अलैंगिक प्रजनन असतात तर त्याच्यात एकाच जनक पेशीची गरज असते, जे की आता हे अलैंगिक प्रजनन आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये एकाच जनक पेशीची गरज असते आणि जे हे असतात लैंगिक प्रजनन असतात तर त्याच्यामध्ये 2 पेशींची गरज असते. ठीक आहे. अलैंगिकमध्ये एका पेशीची आणि लैंगिकमध्ये 2 पेशीची आणि 3 पेशींची गरज असणारं हे काय म्हणते, कोणत्याही प्रजननाच्या प्रकारामध्ये 3 पेशींची गरज लागत नाही आणि 0 पेशीमध्ये प्रजनन होऊच शकत नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे 3 आणि 0 हे पण चुकीचं आहे. त्याच्यामुळे 3 आणि 0 हे चुकीचं आहे आणि 1 हे कशामध्ये, अलैंगिक प्रजननामध्ये आणि 2 लैंगिक प्रजननामध्ये. ठीक आहे. आणि अमिबा अलैंगिक प्रजनन असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे 78चं बरोबर उत्तर आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 79. कुप्फरच्या पेशी यामध्ये आढळतात आणि खाली आपल्याला 4 हे दिलेले. तर कुप्फरच्या पेशी कशामध्ये आढळतात, मेंदूमध्ये आढळतात का, तर नाही. मूत्रपिंडामध्ये पण नाही आणि प्लीहा म्हणजेच स्प्लीन ह्याच्यामध्ये पण नाही. तर त्या कशामध्ये आढळतात, त्या यकृतामध्ये आढळतात, ज्याला कुप्फर सेल्स असं पण म्हटलं जातं. तर हे काय असतं की तर हे काय करतात की जे हे असतात जुने RBC असतात त्याचं नष्ट करण्याचं कार्य पण ह्यांच्याद्वारे केलं जातं किंवा मग जे विषारी पदार्थ असतात किंवा जे संसर्गजन्य पदार्थ असतात तर ह्याच्यामधून काय केलं जातं, त्याला नष्ट करायचं काम ह्या सेल्सद्वारे केलं जातं. आणि अजून जे हिमोग्लोबिन असतं त्याच्यामधून जे आयन असतं म्हणजे लोह असतं तर ते काढण्याचं कामसुद्धा ह्या पेशीद्वारे केलं जातं. ह्याला यकृताची संरक्षक पेशी असं पण म्हटलं जातं. ठीक आहे. आणि हे काय करतात, रोग प्रतिकारक शक्ती जी असते माणसाची ती वाढवतात आणि ठीक आहे. ओके. त्याच्यामुळं 79व्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर उत्तर पर्याय क्रमांक 3. आणि मेंदूमध्ये कुठल्या आढळतात, तर मायक्रोग्लिया पेशी आढळतात मेंदूमध्ये. आणि मूत्रपिंडामध्ये कुठल्या आढळतात, तर ते मेसॅन्जियल. ठीक आहे. आणि हे यकृतमध्ये कुफर पेशी. ठीक आहे. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 80. कीटकनाशकांचा वापर करताना खालीलपैकी कोणत्या बाबींचा प्रामुख्याने विचार करावा, म्हणजे ज्यावेळेस आपण कीटकनाशक यूज करत असेल तर त्यावेळेस कुठल्या बाबी विचार केल्या पाहिजेत, तर पहिले बाब काय दिलेली A मध्ये, कीटकनाशक प्रकाराची योग्य निवड. ऑब्वियसली ते बुरशीसाठी पाहिजे, ते फंगीसाठी पाहिजे किंवा ते ह्याच्या तणनाशकासाठी पाहिजे किंवा ठीक आहे. तर मग ते कार्बनिक आहे, अकार्बनिक आहे किंवा मग ते निवडक आहे किंवा व्यापक आहे, म्हणजे असं वेगवेगळ्या ह्याच्यानुसार त्याचा आपण प्रकाराची सुद्धा निवड करणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय, कीटकनाशकाची कार्यक्षमता. ऑब्वियसली तर मग जर एखाद्या ठिकाणी जास्त कीड असेल तर आणि जास्त प्रभावी औषध पाहिजे असेल आणि तिथं जर आपण कमी प्रतिकारशक्तीचं जर वापरलं तर त्याच्यामध्ये रिझल्ट येऊ शकतो का, नाही. त्याच्यामुळे काय होईल, त्याची कार्यक्षमतासुद्धा आपण पाहणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं जे हे आहे ते आहे कीटकनाशकाची मात्रा.
एक्स्ट्रा पण देऊन चालत नाही आणि कमी पण डोस देऊन चालत नाही. त्याच्यामुळे तो कसा पाहिजे, ऑप्टिमम पाहिजे, जेवढा गरजेचा आहे तेवढा पाहिजे. त्याच्यामुळे सी पण विधान बरोबर आहे. आणि डीमध्ये काय दिले, कीटकनाशकाचा रंग. आता कीटकनाशकाचा रंग कसा जरी असला तरी त्याची जर निवड योग्य प्रकारची केलेली, त्याची कार्यक्षमता जास्त आहे किंवा त्याची मात्रा पण बरोबर आहे, तर मग तो रंग कुठला का असेना काय फरक पडतो. त्याच्यामुळे डी जे आहे ते चुकीचं आहे. आणि काय विचारले, वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारले, जे की आहेत ए, बी आणि सी. ठीक आहे. त्याच्यामुळं 80चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 ए, बी, सी. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 81, खालीलपैकी वनस्पतीमध्ये कोणता मूलद्रव्य त्याच्या कार्याशी चुकीच्या पद्धतीने जोडला गेलेला आहे. म्हणजे एक मूलद्रव्य जे कार्य चुकीचं दिलेलं आहे. तर पहिलं मूलद्रव्य काय दिलेलं आहे, नत्र म्हणजेच नायट्रोजन. तर हे काय दिलं आहे, केंद्रक आम्ले म्हणजेच काय असतात आपले केंद्रक आम्ले, DNA, RNA. ठीक आहे. तर DNA, RNAचा घटक असतो का नायट्रोजन, तर हो. त्याच्यानंतर प्रथिनांचा हे असतो का, तर त्याच्यातही असतो. संप्रेरके आणि सहविकर ह्यालाच काय म्हटलं जातं, हार्मोन्स आणि कोएन्झाइम्स. ठीक आहे. हार्मोन्स आणि कोएन्झाइम्समध्ये पण तो प्रेझेंट असतो का, तर असतो. त्याच्यामुळं एक जे आहे नत्र ते बरोबर आहे. त्यानंतर दुसरा जो मूलद्रव्य दिले ते आहे मॅग्नेशियम, हरितद्रव्याचा घटक. आता मॅग्नेशियम हा क्लोरोफिलचा असतो का, तर हो. क्लोरोफिलचा जो रेणू असतो त्याच्या मध्यभागी मॅग्नेशियम प्रेझेंट असतो, जो की प्रकाश संश्लेषण जे असतं त्याच्यासाठी तो काय आहे, अत्यंत गरजेचा घटक आहे. त्याच्यामुळे मॅग्नेशियम हे पण बरोबर आहे. त्यानंतर तिसरं दिलं आहे फॉस्फरस. आता फॉस्फरस अगेन केंद्रक आम्ले म्हणजे DNA, RNAमध्ये काय असतो, प्रेझेंट असतो का, तर हो. त्यानंतर ATP म्हणजेच ATPलाच हे बोललं काय, ATPलाच काय बोललं जातं, तर ॲडेनोसिन ट्रायफॉस्फेट. तर ह्याच्यामध्ये पण असतो फॉस्फरस. आणि काही सहविकर यांचा घटक म्हणजे काही सहविकरमध्ये जे हे घटक येतात, NADP असेल किंवा मग FAD असेल, तर ह्याच्यासारख्या सहजीवकाचा सुद्धा तो सहविकारांचा सुद्धा तो घटक असतो. ठीक आहे. त्याच्यामुळं तिसरंही बरोबर येते. आणि चौथं काय दिलं, गंधक. गंधकलाच काय म्हटलं जातं, सल्फर. तर तो केंद्रक आम्लांचा घटक म्हणजे गंधक हे DNA आणि RNAमध्ये DNA किंवा RNAमध्ये अवेलेबल असतं का, तर नसतं. त्याच्यामुळं गंधक हा त्यांचा घटक आहे का, तर नाही. हा जो पर्याय आहे तो चुकीचा आहे. गंधक काय करतं, तर तो प्रोटीनचा आणि काही विटॅमिन्सचा घटक असतं. ठीक आहे. DNA, RNAचा घटक नसतं. त्याच्यामुळे चुकीच्या पद्धतीनं जोडलं गेलेलं विचारलं, जे की आहे पर्याय क्रमांक 4. त्याच्यामुळे 81चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 82, टिंबटिंब हे सूक्ष्मजीवाणू एकदल वनस्पतीमध्ये असहजीवी नत्र स्थिरीकरणास उपयुक्त आहे. म्हणजे डॅश डॅश मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज युजफुल फॉर असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन इन मोनोकॉट प्लांट्स. ठीक आहे. असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे. तर असिम्बायोटिक कोण करतं, तर ॲझेटोबॅक्टर हा जो हे आहे कीटक आहे, तर तो काय करतो, ह्याचं नत्र स्थिरीकरण म्हणजेच नायट्रोजन फिक्सेशन हे असिम्बायोटिक ह्याच्यामध्ये करतो. आता जे एकपेशीय वनस्पती असतात त्याच्यामध्येच हा कार्य करतो. ठीक आहे. आणि दुसरा जो आहे रायझोबियम, तो काय करतो, बहुपेशीय. ठीक आहे. दुसरा जो आहे तो रायझोबियम, तो काय करतो, द्विपेशीय वनस्पती म्हणजे जसं की शेंगा वगैरे असतील तर त्याच्या ह्याच्यामध्ये तो कार्य करतो रायझोबियम. ठीक आहे. आणि तो असिम्बायोटिक नायट्रोजनचा पार्ट आहे का रायझोबियम, तर नाही. असिम्बायोटिकचा फक्त ॲझोटोबॅक्टर हा पार्ट आहे. म्हणजे ॲझोटोबॅक्टर हा फक्त असिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सेशन करतो. ठीक आहे. रायझोबियम करत नाही. त्याच्यामुळे रायझोबियम चुकीचं आहे आणि वरीलपैकी दोन्ही पण चुकीचं आहे आणि कोणतेही नाही म्हणून. त्याच्यामुळे 82चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 83, जास्त पौष्टिक अन्नपदार्थ शरीरास टिंबटिंब प्रदान करतात. म्हणजे जर जास्त आपण हे खाल्ले न्यूट्रिएंट रिच फूड, ठीक आहे, तर ते आपल्या शरीराला काय करतात, तर कमी कॅलरीज देतात आणि सर्वसाधारण जास्त प्रमाणात जीवनसत्व आणि खनिज म्हणजेच काय सूक्ष्म पोषक घटक, ज्याला मायक्रोन्यूट्रिएंट्स असं पण म्हटलं जातं, ते काय करतात, ते जास्त प्रमाणात देण्याचं कार्य करतात आणि कॅलरी काय करतात कमी प्रमाणात. त्याच्यामुळे काय होतं, जे आपला डाएटवर असतात लोक, ते काय करतात, जास्त पौष्टिक अन्नपदार्थ खातात. त्याच्यामुळे त्यांना कॅलरी कमी भेटतात, पण जीवनसत्व असतील आणि खनिज म्हणजेच विटॅमिन आणि मिनरल हे जे असतात ते त्यांना जास्त प्रमाणात भेटतात. जसं की हिरव्या पालेभाज्या असतील किंवा फळं असतील किंवा कडधान्य असतील. ठीक आहे. ह्याचा ते काय करतात, जास्त वापर करतात, ज्याच्यामुळे कॅलरी कमी आणि हे जीवनसत्व जास्त भेटतात. त्याच्यामुळं 83चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 84, डॉट्स हा कार्यक्रम खालीलपैकी कुठल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे. तर डॉट्स म्हणजे आपल्याला माहिती आहे असायला पाहिजे की डॉट्स म्हणजे काय, डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स. ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स
तर हा जो कार्यक्रम आहे तो कशाशी रिलेटेड होता, तर तो क्षयरोग म्हणजेच TB ह्याच्याशी रिलेटेड कार्यक्रम आहे, जो की आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग आहे. तर ते त्याच्यामुळं प्रश्न क्रमांक 84चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 85, खालीलपैकी कोणते रासायनिक पदार्थ हे चेतासंवेदनावाहक म्हणून प्रमाणित केले आहेत. चेतासंवेदनावाहक म्हणजेच काय, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं जातं, तर न्यूरोट्रान्समीटर म्हटलं जातं. तर ह्याला कुठले खालचे पदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये खालीलपैकी कोणते असे पदार्थ आहेत की ज्यांना न्यूरोट्रान्समीटर म्हणून मान्यता मिळालेली आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिला जो दिलेला आहे तो आहे ॲसेटाइल कोलिन. आता ॲसेटाइल कोलिन हा जो आहे तो पहिला शोधला गेलेला न्यूरोट्रान्समीटर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं तो पण हे असायला पाहिजे. आणि दुसरं जे आहे ते गॅमा ॲमिनो ब्युरिटिक ॲसिड, म्हणजेच त्याला गाबा असं पण म्हटलं जातं, गॅमा ॲमिनो ब्युरिटिक ॲसिड. ठीक आहे. तर हा जो आहे तर तो काय प्रतिबंधक न्यूरोट्रान्समीटर, म्हणजे मेंदूमध्ये ज्यावेळेस एखादा माणूस टेन्शनमध्ये असतो तर तो चिंता कमी करण्यासाठी त्याची किंवा टेन्शन कमी करण्यासाठी किंवा मेंदूमध्ये शांतता आणण्यासाठी ह्या गाभ्याचं हे केलं जातं, यूज केला जातो. त्याच्यामुळं ॲसेटाइल कोलिन आणि गॅमा ॲमिनो ब्युरिटिक ॲसिड हे दोन्ही पण काय आहेत पर्याय बरोबर आहेत. ठीक आहे. त्यानंतर तिसरं काय, त्यानंतर बीमध्ये काय, डोपामाइन व नॉरॲड्रेनालिन. आता आपल्याला हे माहिती आहे डोपामाइन हे तर आपल्याला सगळ्यात जास्त हे म्हणजे प्रेरणा आणि पुरस्कार सिस्टीम जी आपल्यामध्ये आहे तर ती डोपामाइनमुळंच आहे. आणि नॉरॲड्रेनालिन म्हणजे ज्यावेळेस आपल्या लढा द्यायचा आहे किंवा प्रतिसाद द्यायचा आहे किंवा एखादं बॅटल हे असतं तर त्याच्यामध्ये काय असतं, ॲड्रेनिल हे आपलं संप्रेरक जास्त आपल्याला हे देतं, जास्त आपल्याला ऊर्जा देण्याचं कार्य करतं. त्याच्यामुळं डोपामिन आणि नॉरॲड्रेनालिन हे पण बरोबर आहे. त्यानंतर लायसिन व हिस्टामाइन. आता लायसिन काय आहे तर ते ॲमिनो ॲसिड आहे. ठीक आहे. ते न्यूरोट्रान्समीटर आहे का, नाही. आणि हिस्टामिन काय आहे, काही ठिकाणी त्याला न्यूरोट्रान्समीटर म्हणून पण कार्य हे केलं जातं. पण हिस्टामिन मेनली कशासाठी यूज केलं जातं, तर ते जे ॲलर्जी आपल्याला होते त्याच्या विरोधात हे करण्यासाठी, म्हणजे ॲलर्जीला कमी करण्यासाठी किंवा त्याच्या विरोधात कार्य करण्यासाठी आपण हिस्टामिनचा यूज करतो, नॉट अ न्यूरोट्रान्समीटर. त्याच्यामुळं इथं पर्याय क्रमांक C चुकीचा आहे. आणि डीमध्ये काय दिले, पायरुविक ॲसिड आणि ॲसेटाइल कोय. ठीक आहे. आता पायरुविक ॲसिड आणि ॲसेटाइल कोय ह्याचा जो संबंध आहे तो न्यूरोट्रान्समीटरशी नाही तर तो चयापचय म्हणजे जे हे आपली जी मध्यवर्ती सिस्टीम आहे त्याच्यामध्ये जे आपण खाल्लेलं अन्न आहे त्याचं जर चयापचय करायचं असेल तर त्याच्यामध्ये युजफुल हे दोन ॲसिड आहेत. त्याच्यामुळं डी पण चुकीचं आहे. तर 85चं उत्तर काय, A आणि B हे दोन पर्याय असायला पाहिजे, जे की आहे पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. म्हणजे 85चा आन्सर आहे पर्याय क्रमांक 3. तर मित्रांनो आता आपण पाहणार आहोत कंबाईन ग्रुप B 2020च्या प्रिलिम्सच्या पेपरमध्ये जे सायन्सचे प्रश्न विचारले गेले होते त्यांचा आपण इथं आढावा घेणार आहोत. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 46 पासून सायन्सचे प्रश्न सुरू होत आहेत. तर प्रश्न क्रमांक 46 आहे, पृथ्वीवरून विविध ताऱ्यांची अंतरे निश्चित करण्यासाठी कोणती पद्धत वापरतात. म्हणजे पृथ्वीवरून ज्यावेळेस आपण पाहतो आणि एखादा म्हणजे आता लेटेस्ट आहे की इथे एक तारा आहे आणि इथे एखादा तारा आहे, तर ह्या ताऱ्यांमधलं अंतर किंवा पृथ्वीपासून ताऱ्यापर्यंतचं अंतर हे जे निश्चित करण्याची जी पद्धती आहे ते कुठली पद्धती वापरतो आपण, तर ती पॅरलॉक्स मेथड वापरतो. म्हणजेच कुठली, खगोलीय पराशर पद्धत, जे की आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये पॅरलॉक्स मेथड. ठीक आहे. त्याच्यामुळे 46चं आन्सर जे आहे ते काय आहे, पर्याय क्रमांक 2 आहे. आता पॅरलॉक्स मेथडमध्ये काय केलं जातं, तर आपण असं समजूया की आता हा जो आहे तो आपल्या पृथ्वीचा गोलाकार रूट आहे की ह्याच्यावरून पृथ्वी काय करते, सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करते. तर मग काय केलं जातं, पृथ्वी ज्यावेळेस इथे आहे आणि हा जर तारा आहे तर इथून पृथ्वीचा आणि त्या ताऱ्याचं डिस्टन्स मोजलं जातं. आणि सेम 6 महिन्यानंतर ज्यावेळेस पृथ्वी या ठिकाणी असेल त्यावेळेस इथून एकदा ह्या ताऱ्याचं डिस्टन्स मोजलं जातं आणि दोघांच्या ह्याच्यावरून ह्या ताऱ्याची स्थान निश्चिती केली जाते. तर ही जी मेथड आहे ती आहे पॅरलॉक्स मेथड. ठीक आहे. त्याच्यामुळं जे की पर्याय प्रश्न क्रमांक 46चं उत्तर पण आहे पॅरलॉक्स मेथड. ठीक आहे. आता गुरुत्वाकर्षण मेथड का नाही आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल मेथड, तर ती कशासाठी असते, ग्रहाची गती किंवा वस्तू किंवा वस्तूचं जे वजन आहे हे जे असेल त्या गोष्टी मोजण्यासाठी गुरुत्वाकर्षणीय पद्धत वापरतात. गुरुत्वाकर्षणामुळं किंवा ग्रॅव्हिटीमुळं आपल्याला डिस्टन्स नाही मेजर करता येत, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. समांतर पद्धत असं काही अस्तित्वातच नाही की पॅरलल मेथड वगैरे असं काही हेच नाही आहे. आणि थेट पद्धत म्हणजे डायरेक्ट, आता डायरेक्ट पृथ्वीवरून त्या ताऱ्यापर्यंत काय टेप धरून आपल्याला मोजायला येईल का, नाही. त्याच्यामुळे हे पण जे हे आहे पर्याय आहे तो चुकीचा आहे. 46चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे प्रश्न क्रमांक 47, सोलार सेल म्हणजेच सौर घट जे असतात त्याचं कार्य टिंबटिंबवर आधारित आहे. आता सोलार सेल जे आहेत तर त्याचं कार्य कशावर आधारित आहे, तर ते फोटोवोल्टिक इफेक्टवर. बरोबर आहे, फोटोवोल्टिक इफेक्ट.
प्रश्न क्रमांक 47चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. आता फोटोवोल्टिक सेल असतात त्याच्यावर आपण आधारित जे सौर एनर्जी आहे म्हणजे सूर्यापासून मिळणारी जी उष्णता आहे ते आपण त्याच्या ह्याच्यामधून ह्याला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये आपण स्टोअर करतो किंवा ती कन्वर्ट करून स्टोअर करतो. ठीक आहे. किंवा ती जी आपली हीट आहे ते हीट एनर्जीला आपण इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये काय करतो कन्वर्ट करतो ते कशा थ्रू फोटोवोल्टिक इफेक्ट थ्रू. ठीक आहे बरोबर. आता उरलेले जे हे आहेत स्टार्क इफेक्ट तर तो कशाशी रिलेटेड आहे तर तो इलेक्ट्रिक फील्डच्या स्पेक्ट्रल लाईन्सच्या ह्याच्याबद्दल सेपरेशनबद्दल आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक फील्ड. ठीक आहे. स्टार्क इफेक्टमध्ये काय असतं इलेक्ट्रिक फील्ड असतं आणि जे झिमन इफेक्ट आहेत तर ते कशाशी रिलेटेड आहे तर ते मॅग्नेटिक फील्डशी. ठीक आहे. स्टार्क इफेक्ट इलेक्ट्रिक फील्ड आणि झिमन इफेक्ट मॅग्नेटिक फील्ड ह्याच्याशी रिलेटेड आहे. आणि कुलंब इफेक्ट कशाशी रिलेटेड आहे तर ते चार्ज पार्टिकल जे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहेत. आता कुलंब म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुलंब हे कशाचं एकक आहे इलेक्ट्रिक चार्जमधलं हे आहे एकक पण आहे आणि त्याच्याशी रिलेटेड पण हा तो पर्याय आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 48. खगोलशास्त्रीय समस्येचे निराकरण करण्यासाठी बीजगणिताचा वापर सर्वात आधी करणारा कोण होता. आता सर्वात आधी बीजगणिताचा वापर हे जरा थोडासा हे काय म्हणते त्याला थोडा कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे काही ठिकाणी काही जे सोर्सेस आहेत त्याच्यानुसार कोणी भास्कर आन्सर दिला आणि काही याच्यानुसार सोर्सेसनुसार आर्यभट्ट आहे. तर मग काही जणांचं म्हणणं आहे की आर्यभट्ट आधी होऊन गेले भास्कर नंतर गेले बट काही जणांचं म्हणणं आहे की भास्करांनी पहिल्यांदा यूज केला. त्याच्यामुळं आयोगाने कदाचित ह्या प्रश्नाचं उत्तर कॅन्सल केलं असावं जे की आपल्याला हा प्रश्न काय केलेला आढळतो रद्द केलेला आढळतो. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 49. कॉपरच्या जर्मन सिल्वर धातू मिश्रणात टिंबटिंब असते. आता नावात जरी इथं सिल्वर असलं तरी ॲक्च्युअलमध्ये त्या धातूमध्ये सिल्वर हा धातू वापरला जात नाही जे की आता एजी आपल्याला माहिती आहे सिल्वरची जी संज्ञा आहे ती एजी आहे. त्याच्यामुळं ॲक्च्युअलमध्ये सिल्वर असतो का तिथं नाही तर हे काही जर्मन सिल्वर आहे आणि त्याच्यामुळे हे पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे दोन्हीतच कट होतात आणि ह्याचं ॲक्च्युअलमध्ये जे आन्सर आहे ते आहे कॉपर झिंक आणि निकेल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आन्सर आहे आणि इथं कॉपर झिंक आणि ॲल्युमिनियम लिहिलेले जे की ॲल्युमिनियम असं काय ह्याच्यामध्ये जर्मन सिल्वरमध्ये यूज केलं जात नाही. काय यूज केलं जातं कॉपर झिंक आणि निकेल. ठीक आहे. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 50. स्फटिकासारख्या पदार्थांना आणि खाली आपल्याला 3 विधानं दिलेली आहेत. निश्चित बहुमितिक रचना असते म्हणजे स्फटिकीय पदार्थ म्हणजे कसलेच क्रिस्टलाईन तर त्यांना डेफिनेट जॉमेट्री असते का नक्कीच असते. ठीक आहे. क्रिस्टलाईन जे असतात त्यांची स्वतःची एक जॉमेट्रिकल हे असते रचना असते भले ती कशी असेल पण ती स्वतःची एक फॉर्म असते. ठीक आहे. त्याच्यानंतर निश्चित द्रवीभवन बिंदू असतो म्हणजेच मेल्टिंग पॉईंट तर ऑब्वियसली प्रत्येकाला हे असणारच आहे मेल्टिंग पॉईंट असणारच आहे. आणि त्याच्यानंतर दिशानुवर्ती गुणधर्म असतात म्हणजेच कसे ॲनिस्ट्रॉफिक प्रॉपर्टी तर हेही हेही विधान काय बरोबर आहे. त्याच्यामुळे 50वेचं उत्तर काय अ ब आणि क तीनही बरोबर असायला पाहिजेत जे की आहे पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ द अबव म्हणजेच वरीलपैकी सर्व बरोबर आहेत. पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 51. मोस्लेप्रमाणे आवर्त सारणीतील मूलद्रव्यांची रचना टिंबटिंबच्या आधारे आहे. आता मोस्लेनं जे केली होती ती आधुनिक म्हणजे ह्याच्यामध्ये जे आवर्त सारणी केली म्हणजे सुरुवातीपासून जे प्रयत्न चालू होते त्याच्यामध्ये नंतर डेव्हलपमेंट होत जे आता आपल्याला मॉडर्न पिरियडिक टेबल बघायला भेटतो त्याची कुठंतरी हे मोस्लेच्या ह्याच्यावर पण आधारित आहे म्हणजे त्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये मोडिफिकेशन केले आणि नंतर आजही अजूनही त्याच्यात मोडिफिकेशन चालूच आहे. ठीक आहे. तर मग जे मोस्लेनं जे आधार घेतला होता आवर्त सारणीसाठी म्हणजे जे पिरियडिकल अरेंजमेंट करायची होती एलिमेंट्सची तर त्याच्यासाठी जो त्यांनी आधार घेतला होता तर तो कशाचा आधार घेतला होता तर अणूचा क्रमांक म्हणजेच काय ॲटॉमिक नंबर ह्याचा आधार घेतलेला होता. त्याच्यामुळं 51चं जे बरोबर उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3 ॲटॉमिक नंबरवर मूलद्रव्यांची ही बेस ठरलेला आहे असं मोस्लेचं मत होतं आणि त्याच्यानुसार त्यांनी मांडणी करून दाखवली. आता अणूचे वजन म्हणजेच ॲटॉमिक वेट आणि अणूचे वस्तुमान म्हणजेच ॲटॉमिक मास आता हे जवळपास सिमिलर ह्याच्यासाठीच यूज केला जातो हा शब्द अणूचे वजन ॲटॉमिक वेट किंवा ॲटॉमिक मास तर हे कोणी यूज केलं होतं ह्याला बेस म्हणून तर ते मेंडेलिव्हनं केलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे हे मेंडेलिव्हच्या ह्याच्यात असायला पाहिजे होतं त्याच्यामुळे 1 आणि 2 हे तर चुकीचे होतात कारण अणूचं वजन किंवा वस्तुमान हे मेंडेलिव्हनं हे केलं होतं आणि अणूचं आकारमान ॲज सच म्हणजे अणूच्या आकारमानावर कोणी ह्याची रचना केलेली नाही आहे. हां आता त्याच्यानुसार फरक पडत जातो आवर्त सारणीमध्ये पण ऑटोमिक व्हॉल्यूमवर अजूनपर्यंत म्हणजे असं त्याच्याशी रिलेटेड डायरेक्ट असा कुठला बेस आत्तापर्यंत नाही आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे पण चुकीचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 52.
आधुनिक योजनेनुसार वर्गीकरणाचे 5 किंगडम खालीलप्रमाणे, म्हणजे आधुनिक जी योजना आहे त्याच्यानुसार जी आपल्याला कोणी दिली होती, व्हिटाकर यांनी दिलेली होती. तर त्या ह्याच्यानुसार योजनेनुसार जे वर्गीकरण केलं गेलं ते कशामध्ये केलं गेलं, तर प्रोटिस्टा बरोबर आहे, फंजाय आहे, मॅमेलिया नाही आहे, ॲनालिडा हे पण नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे मॅमेलिया ॲनालिडा असल्यामुळे ए कॅन्सल होतं. त्यानंतर मोनेरा बरोबर आहे, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया हे बरोबर आहे, बी बरोबर आहे. त्यानंतर प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी इथपर्यंत ठीक आहे, पण पोरिफेर आहे त्याच्यात नंतरचं हे आहे ते मेन ह्याच्यामध्ये किंगडममध्ये येतं का नाही, त्याच्यामुळं क ही चुकीचं आहे. आणि मोनेरा, फंजाय, मॅमेलिया, अगेन मॅमेलिया आलं त्याच्यामुळं ड पण चुकीचं आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं आहे, जे त्याच्यातले सब टॉपिक आहेत किंवा जे त्याच्यातले सब पार्ट आहेत ते ॲज अ किंगडम म्हणून आहेत का नाही, तर मेन जे किंगडम आहेत ते 5 आहेत. कुठले कुठले, मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी आणि ॲनिमेलिया. त्याच्यामुळं फक्त ब हे ह्याचं बरोबर आन्सर आहे. त्याच्यामुळे प्रश्न क्रमांक 52चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता ह्याच्यामध्ये काय येतं, तर मोनेरामध्ये जे येतं सुरुवातीला जे आहे ते मोनेरामध्ये येतं जे की एकपेशीय आणि केंद्रक नसलेले जीव म्हणजे जीवाणू. ठीक आहे, एकपेशीय आहेत पण त्याच्यामध्ये केंद्रकच नाही आहे, हे आहे ॲब्सेंट आहे. त्यानंतर पुढचं काय येतं, प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टामध्ये काय येतं, एकपेशीय आहेत सेम मोनेरासारखेच, पण त्याच्यामध्ये काय आहे, केंद्रक आहे असलेले, केंद्रक नसलेले मोनेरा आणि असलेले प्रोटिस्टा जे काही आहेत अमेबा किंवा पॅरामेशियम ह्याच्यासारखे. त्यानंतर तिसरं जे येतं ते फंजाय किंवा म्हणजे फंगी म्हणतात किंवा फंगजाय असं काही म्हणू शकतात किंवा फंगी असं म्हणू शकता. तर ते काय असतात, परपोषी असतात, त्यांना पेशीभित्तिका असते असणारे सजीव आहेत, म्हणजे ते स्वतःचा अन्न स्वतः करतात का नाही, तर ते दुसऱ्यावर अवलंबून असतात, म्हणजे परपोषी असतात, जसं की बुरशी असेल किंवा मशरूम असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं काय येतं, प्लॅन्ट आहे म्हणजे काय, वनस्पती. जेही काही वनस्पती येतात ते सगळे ह्याच्यामध्ये कवर होतात आणि ॲनिमिलियामध्ये जेही काही प्राणी येतात त्याच्यामध्ये कवर होतात. ठीक आहे, हे व्हिटाकरनं दिलेले 5 किंगडम आहेत. ठीक आहे, पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 73. प्रश्न क्रमांक 53. मलेरियाच्या तापात थंडी वाजून ताप येणे आणि 3-4 दिवसांनी पुन्हा पुन्हा ताप येणे यासाठी शरीरात टिंबटिंब हा विषारी पदार्थ दिसून येतो. म्हणजे मलेरियाच्या ह्याच्यात काय होतं की 3-4 दिवसानंतर ही सायकल काय होते, रिपीट होत असते की एकदा ताप आला आहे परत एकदा 3-4 दिवसानंतर येतो किंवा मग थंडी हे होऊन येते. तर ह्याच्यासाठी कुठला जो विषारी पदार्थ आहे शरीरात की ज्याच्यामुळे होतं, तर तो आहे हिमोझोईन. ठीक आहे, हिमोझोईनमुळं ह्या गोष्टी काय होतात आपल्या शरीरामध्ये घडून येतात. की मलेरियाचा ताप काय करतो, प्लाझ्मोडियम ह्याच्या म्हणजे जो प्लाझ्मोडियम नावाचा जो परजीवी आहे त्याच्यामुळे तो मलेरिया होतो. आणि काय होतं ते जे आपल्या शरीरातल्या ज्या RBCs असतात, लाल रक्तपेशी. ठीक आहे, तर RBC जे असतात त्याच्यामध्ये काय होतात की ते विघटन करतात हिमोग्लोबिनचं आणि ते आपलं पोषण करतात आणि ह्याच्यात विषारी पदार्थ तयार होतो जो हिमोझोईन नावाचा असतो. आणि ते काय करतो की हे जे RBC आहेत त्यांना फोडतो आणि त्याच्यातून परत नवीन परजीवी बाहेर पडतात, म्हणजे नवीन हे प्लाझ्मोडियमसारखे हे बाहेर पडतात आणि त्याच्यामुळं परत ही सायकल काय होते, रिपीट होत राहते. आणि ह्याच्यामुळं काय होतं की थंडी वाजते किंवा मग ताप येतो आणि हे काय होतं, दर 3-4 दिवसाला ही सायकल रिपीट होते. ठीक आहे, म्हणजे RBCचं विघटन करायचं काम झाल्यामुळे काय होतं, त्यातून बाहेर पडतो हिमोझोईन. ओके, आता इंटरफेरॉन. इंटरफेरॉन हे काय आहे, तर इंटरफेरॉन हे विषाणू संसर्गाला प्रतिसाद म्हणून शरीराच्या पेशींमध्ये तयार केलं जाणारे हे आहे, प्रथिन आहे. ठीक आहे, आणि ते काय करतं, रोग प्रतिकारशक्तीला मदत करतं. त्याच्यामुळं त्याचा आणि मलेरियाचा असा थेट काही हे आहे का, नाही आहे. प्रश्न क्रमांक 54. आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस हा आजार प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे होतो. ठीक आहे, स्लिपिंग सिकनेस. आता हे जे आहे ह्याला स्लिपिंग सिकनेस पण म्हटलं जातं आणि आफ्रिकन स्लिपिंग सिकनेस असं म्हटलं जातं. तर ही जे हा जो आजार आहे तो जे सेत्सेमासी आहे. ठीक आहे, त्याच्यावर ह्याला प्रश्न पण आलेला आहे राज्यसेवेला. तर जी सेत्सेमासी आहे त्याच्यामुळे काय होतं की हा आजार होतो, स्लिपिंग सिकनेस. ठीक आहे, तर हा यालाच काय म्हणतात, आफ्रिकन ट्रिपॅनोसोमियासिस. ठीक आहे, आफ्रिकन ट्रिपॅनोसोमियासिस किंवा ट्रिपॅनोसोमा ब्रुसी ह्या नावाच्या ह्याच्यामुळे काय होतो, हा आजार होतो जे की सेत्सेमासी चावल्यामुळे होतो. ह्याच्यामुळे काय होतं, तर माणसाच्या वर्तणुकीत बदल होतो, गोंधळ आणि झोपेच्या ह्याच्या स्लिपिंग सायकल जी असते आपली, तर त्याच्यामध्ये काय होतो, अडथळा निर्माण होतो. आणि ह्याचे जे ठीक आहे, तर ह्याचं जे परजीवी आहे मेन, तर ती काय आहे, ट्रॅपॅनोसोमा. ठीक आहे, तर ट्रॅपॅनोसोमा किंवा ट्रॅपॅनोसोमा ब्रुसी ह्या नावाचा जो हे आहे परजीवी आहे म्हणजे आदिजीवी किंवा प्रोटोझोआ आहे, त्याच्यामुळे काय होतं, तर हा आजार होतो. ठीक आहे, आणि ते कशा थ्रू हे होतं, तर ती सेत्से नावाची जी मासी आहे त्याच्याद्वारे काय होतो, तो स्प्रेड होतो. ठीक आहे, बाकी हे मच्छर किंवा मच्छर आहेत पण ते असं डायरेक्टली इन्व्हॉल्व आहेत, मच्छर नाही, तर ती कुठलेत, सेत्से माशी त्याच्यामुळे होतं. आणि पॅरामेशियम आणि हे
टेपवर्म ह्यांचा असा जास्त काही डायरेक्ट संबंध नाही आहे. कारण जे टेपवर्म असतात ते कशासाठी असतात, आतड्याच्या ह्याच्यात किंवा पचनाशी संबंधित ज्याही काही हे आहेत आजार आहेत त्याच्याशी रिलेटेड त्याचा संबंध येतो. स्लीपिंग सिकनेसमध्ये नाही येत. ठीक आहे. पुढे प्रश्न क्रमांक 55. शैवाल आणि बुरशीचा समावेश खालीलपैकी कोणत्या गटामध्ये होतो? शैवाल आणि बुरशी, तर ह्याचा समावेश जो आहे तो कशामध्ये होतो, तर तो थॅलोफाइट्समध्ये होतो. ठीक आहे. तर जी वनस्पती सृष्टी आहे आपली, म्हणजे जे किंगडममधले जे प्लॅन्ट आहे त्याच्यामध्ये काय थॅलोफायटा हा एक घटक आहे. थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा असे जे घटक आहेत त्यातला एक थॅलोफायटा हा आहे, ज्याच्यामध्ये ह्या शैवालचा आणि बुरशीचा काय होतो समावेश होतो. आता ह्याच्यामध्ये कसं असतं की ह्याची रचना मूळ, खोड, पान अशा ह्याच्यामध्ये नसते. तर ही डायरेक्टच, म्हणजे आता आपण शैवाल तर बघतो की कसं असतं, डायरेक्टच असं पसरलेलं असतं पाण्यावर. ओके. ह्याच्यामध्ये मूळ, खोड, पान असं काही हे असतात का, अवयव असतात का, तर नसतात. ठीक आहे. आता हे जर बघितलं आपण मध्ये जर आपण पाहिलं तर जिम्नोस्पर्म. आता जिम्नोस्पर्म म्हणजे काय की ज्याच्यामध्ये बियांवर फळांचं आवरण नसतं, म्हणजे जसं की पाईन असेल, देवदार असेल, तर ह्याच्यामध्ये काय असतं अनावृत्त बीजीस असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये बियांवर फळांचं आवरण नसणारे हे वनस्पती. आणि अँजिओस्पर्ममध्ये काय की बियांवर फळाचं आवरण असणारे, म्हणजे जसं की आंब्याचं कसं असतं, वरून आंबा फळ आहे आणि आतमध्ये कोय आहे, त्याच्यामुळं तो कशामध्ये येतो, अँजिओस्पर्ममध्ये. आणि पाईन, देवदार वगैरे तसे जे वृक्ष आहे त्याच्यात फळावर हे असतं का, आवरण असतं का, नसतं, त्याच्यामुळे ते जिम्नोस्पर्ममध्ये येतात. आणि त्याच्या पुढे प्रश्न क्रमांक 56. खालीलपैकी कोणत्या रोगामुळे झाडाच्या पानातील हरितद्रव्ये नष्ट होऊन झाडाची पाने काय करतात, आकुंचन पावतात? तर ते कुठल्या रोगामुळे होतं? आता ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे की हरितद्रव्ये नष्ट होतात आणि झाडाची पाने काय करतात, आकुंचन पावतात. म्हणजे जे पसरट पान असतं ते काय होतं, हळूहळू आतमध्ये आकुंचन पावायला सुरुवात करतं. तर हे कशामुळे होतं, तर हे मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको, म्हणजे जो ह्याच्यावर मोझॅक तर आपल्याला माहीत असेल की छोटे छोटे असे हे काय म्हणतात त्याला, टाईल्स म्हणा किंवा हे जे असतात त्याच्यापासून आपण कसं फोटोसाठी आपण मोझॅक तयार करतो, तसं सेम पानावर काय होतात, असे छोटे 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 खड्डे टाईपमध्ये पडतं आणि असं एक मोझॅक हे डिझाईन त्याच्यावर तयार होतं. आणि तो पान काय होतं, तर म्हणजे एवढं जर मोठं पान असेल तर हे मोझॅक नंतर ही काय होतं, येऊन असं म्हणजे खड्डे खड्डे हे झाल्यामुळे त्याचं काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं आणि ते एकदम छोटं बनतं. ठीक आहे. तर तो मोझॅक डिसीज ऑफ टोबॅको, म्हणजे तंबाखूवर ह्याच्यावर आढळणारा तो एक रोग आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की झाडाची पानं आकुंचन पावतात. ओके. आता हा जो रोग आहे तो कशामुळे होतो, तर तो टोबॅको मोझॅक व्हायरस, म्हणजे TMV, टोबॅको मोझॅक व्हायरस, म्हणजे जे आजाराचं किंवा जे त्या ह्याचं रोगाचं नाव आहे तेच त्या व्हायरसचं नाव आहे. ठीक आहे. टोबॅको मोझॅक व्हायरस, त्याच्यामुळं हा रोग हे होतो. आणि काय होतं की पानावर पिवळा आणि हिरवं डाग पडतात आणि त्याला काय होतं, मोझॅकसारखा आकार दिसतो आणि पानामधील जे हे हरितद्रव्ये ती पण नष्ट होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रिया त्याच्यामुळे परिणामी नीट होत नाही. ओके. आता जे हे उरलेले जे आहेत ते सायट्रस कॅन्कर. आता सायट्रस कॅन्कर काय होतो की तो बॅक्टेरियामुळे होणारा एक रोग आहे. त्याच्यामध्ये पानं, फळं असतील किंवा फांद्या ह्याच्यावर खपल्या जे असतात ना त्याच्यासारखी डाग पडतात आणि जी पानं असतात ना ती गळून पडतात. पण त्याच्यामुळे काय होतं, मोझॅक पॅटर्न तयार नाही होत, म्हणजे पानावर डायरेक्ट पान गळून पडतं पण त्याच्यावर असं काही डिझाईन टाईप डायरेक्ट पान गळून पडतं पण त्याच्यावर असं डिझाईन टाईप काय होत नाही. ओके. आणि त्यानंतर स्मट ऑफ जवार. आता स्मट ऑफ जवार म्हणजे काय, तो एक बुरशी टाईप रोग आहे, म्हणजे फंगल डिसीज आहे. त्याच्यामध्ये ज्वारीचे जे कणस असतात त्याच्यामध्ये त्याच्या जागी काळ्या रंगाची बुरशी तयार येते, म्हणजे जे ज्वारीमधले आतमध्ये कणसामध्ये जी बियाची जागा आहे त्या ठिकाणी काळ्या बुरशी टाईप एक हे येतं. ठीक आहे. आणि रायझोक्टोनिया. आता रायझोक्टोनिया म्हणजे काय, ही संज्ञा काय कशासाठी वापरली जाते, तर ती अस्पष्ट आहे. म्हणजे रायझोमिनिया हा शुगर बीटचा एक विषाणूजन्य रोग आहे, पण ठीक आहे, म्हणजे हे रायझोक्टोनिया जो आहे तो शुगर बीटशी रिलेटेड एक हे आहे. त्याचा आणि इथं जे प्रश्न विचारला आहे त्याचा डायरेक्ट काही संबंध नाही, त्याच्यामुळे तो पण उत्तर चुकीचं आहे. पुढे प्रश्न क्रमांक 57. खालीलपैकी कोणते जैविक खत भात शेतीसाठी वापरतात? आता इथे जैविक खतांची नाव दिलेली ती कशासाठी विचारले, भात शेतीसाठी. तर भात शेतीसाठी कुठलं हे यूज केलं जातं, तर ते नील हरित शैवाल यूज केलं जातं, म्हणजेच ब्लू ग्रीन अल्गी जी आहे ती भात शेतीसाठी हे केली. कारण काय होतं की भाताच्या शेतीमध्ये आपण काय करतो, पाणी साठवतो आणि त्याच्यामध्ये भाताची शेती केली जाते. म्हणजे जे आपले वाफे असतात तयार त्याच्यामध्ये पाणी भरपूर लागतं भात शेतीला, त्याच्यामुळे ज्या ठिकाणी पाऊस जास्त आहे त्याच ठिकाणी आपण भाताचं पीक घेतो. आणि त्याच्यामध्ये नील हरित शैवाल म्हणजे जे हे आहे त्याला अजून काय म्हणू शकतो आपण, नॉस्टॉक किंवा ॲनाबिना,
ह्यासारख्या ज्या हे असतात शैवाल, तर ते पाण्यात वाढतात आणि त्याच्यामुळे काय होतं, ते वातावरणातला जो नायट्रोजन असतो ते काय करतात, शोषून घेतात आणि ते वनस्पतींना वापरता येईल अशा ह्याच्यामध्ये म्हणजेच नायट्रेट्समध्ये काय करतात, त्याला कन्वर्ट करतात, जे की ह्या सगळ्या प्रोसिजरला नायट्रोजन फिक्सेशन असं पण संबोधलं जातं. त्याच्यामुळे काय होतं की जमिनीची सुपीकता वाढते आणि रासायनिक खतांची गरज जी आहे आपल्याला भासते ती भासत नाही, म्हणजे ती कमी होते. आणि जे हे नीलहरित शैवाल आहेत ते ह्याला भात शेतीसाठी काय करतात, ते एक ॲज अ बायो फर्टिलायझर म्हणून ॲक्ट करतात. त्याच्यामुळे जे बरोबर उत्तर आहे ते आहे नीलहरित शैवाल. ठीक आहे. आता जे हे आहे रेड आल्गी किंवा ब्राऊन आल्गी, तर ह्याचा असा ॲज सच काही इथं हे नाही आहे, कारण हे शैवाल कशात आढळतात, समुद्राच्या ह्याच्यामध्ये आढळतात किंवा त्याच्यासारखे पदार्थ हे करण्यासाठी, ठीक आहे, ते समुद्रामध्ये आढळणारे हे आहेत. म्हणजे त्याचा म्हणजे काय म्हणते त्याला, जे हे असतात व्यावसायिक हे होतं, यूज केला जातो ह्या दोन शैवालांचा, म्हणजे लाल आणि तपकिरी, म्हणजे रेड आणि ब्राऊनचा. ठीक आहे. आणि रायझोबियमचा तर काय झालं, तर रायझोबियम हे एक हे काय म्हणतात त्याला, एक जीवाणू आहे. तो काय करतो की जे हे असतात आपले भुईमुग असतील किंवा हरभरा असतील, तर ह्याच्यासारख्या मुळा म्हणजे ह्याचे जे मुळं असतात त्याच्यावर बसून तो काय करतो, नायट्रोजन फिक्सेशनचं कार्य करतो. पण अगेन म्हणजे रायझोबियम जे काम करतो तेच काम नीलहरित शैवाल करतं, पण हा जो आहे तो बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. ते शैवाल नाही आहे. ओके. किंवा मग ते भातासाठी ॲज सच त्याचं काही हे नाही आहे. ओके. रायझोबियमचा तर ते कशामध्ये कडधान्याच्या रिलेटेड त्याचा कार्य आहे. पुढे प्रश्न क्रमांक 58, जीवाणू खालीलपैकी टिंबटिंब या यंत्रणेच्या माध्यमातून प्रतिजैविकांना विरोध करतात. ठीक आहे. म्हणजे जे आपण अँटीमायक्रोबियल एजंट्स हे असतात, ठीक आहे. तर आणि खाली आपल्याला 3 विधान दिलेले. तर पहिलं विधान काय आहे, कोशिकांवरील रिसेप्टर्समध्ये बदल करणे. ऑब्वियसली आता आपण जर जीवाणूंसाठी जर एखाद्या ह्याचा वापर करतो आहे, प्रतिजैविकाचा वापर करतो किंवा त्यांना हटवण्यासाठी, तर ते त्याला रेझिस्टन्स ही करणारी यंत्रणा स्वतःमध्ये विकसित करत असणार आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये जेही काही त्यांना शक्य आहे, तर त्या म्हणजे आता जर ज्याच्यावर प्रतिजैविक हे करतात, हल्ला करतात, तर त्या गोष्टीपासून जर त्यांना बचाव करायचा असेल तर त्याच्यामध्ये स्वतःमध्ये ते चेंजेस करणार की नाही, बरोबर आहे. त्याच्यामुळे विधान ए पण बरोबर आहे, कारण त्यांच्या रिसेप्टर्समध्ये बदल केला तर त्यांना प्रतिजैविकांना रेजिस्ट करणं सोपं जातं. त्याच्यानंतर MDR पंप हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर जे पुढचं विधान आहे, वेगवेगळ्या एन्झाईम्सचा स्त्राव जो प्रतिजैविकांना निष्क्रिय करतो. अरे ऑलरेडी त्यांना निष्क्रिय करायचंच आहे आपल्याला, म्हणजे रेजिस्टन्सच करायचं आहे त्याला, तर मग हे क पण बरोबर येणारच. त्याच्यामुळे ह्याचं जे 58चं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब, क. तीनही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत. पुढे जाऊया प्रश्न क्रमांक 59, स्टॅफिलोकोकल. प्रश्न क्रमांक 59, स्टॅफिलोकोकल खाद्य विषबाधा टिंबटिंबमुळे होते. म्हणजे जी स्टॅफिलोकोकल खाद्याची जी विषबाधा आहे तर ती कशामुळे होते, तर ती आधी तयार केलेले जे एन्टेरोटॉक्सिन हे आहेत ते आंतरग्रहण केल्यामुळे, म्हणजेच काही इंजेक्शन ऑफ प्रीफॉर्म्ड एन्टेरोटॉक्सिन्स, जे आधी तयार केलेलं हे असतं ते आतमध्ये जर पोटामध्ये जर गेलं तर त्याच्यामुळे काय होतं, खाद्य विषबाधा म्हणजेच काय फूड पॉयझनिंग होते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. क्रमांक 60, राष्ट्रीय साल्मोनेला फाज टायपिंग केंद्र टिंबटिंब येथे आहे. म्हणजे जे साल्मोनेला फाज किंवा फेज म्हणू शकतो ते टायपिंग सेंटर इंडियामधलं कुठं आहे, तर ते लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथे ते कॉलेज आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे 60व्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1.